आम्हाला सुटका देणार आहे, आमच्या प्रश्नातनं आम्हाला बाहेर काढणार आहे. म्हणून आम्ही पाहतो की सुंदर नामे दरवाजाजवळ जो लंगडा भिकारी पेत्र याकोब योहान मंदिराच्या वेळेला मंदिरामध्ये जात असताना त्या भिकाऱ्यानं त्याचं लक्ष त्या पेत्राकडे लावलं. त्यास पेत्र म्हणतो की आमच्याकडे निरखून पहा, आमच्याकडं सोनं रूप काही नाही आहे. माणसाकडं पाहिल्यानंतर आम्हाला अशी आशा असते की व्यक्ती माझी गरज भागवेल. आता ज्या अर्थी पेत्र त्या भिकाऱ्याला सांगतो की आमच्याकडं सोनं रूप काही नाही, याचा अर्थ मंदिरात येणारे लोक आत्तापर्यंत त्याला सोनं रूप सगळं काही देत होते आणि अजूनही तो भिकारी त्याच आशेनं या शिष्यांकडे पाहते की पुन्हा एकदा हे देवाच्या मंदिरात जाणारे लोक सोनं आणि रूप देऊन आमची गरज भागवेल. परंतु पेत्र म्हणतो जे आहे ते मी तुला देतो, येशूच्या नावानंच चालू लाग. म्हणून नावच पुरेसं आहे बरं का. सोन्या रुपयापेक्षा मूलवान असल्या प्रकारचं नाव आहे, सोन्या रुपयापेक्षा मूलवान. मला आठवतं मी असंच एका मीटिंगला गेलो होतो. एक आंटी रडत रडत माझ्याकडे आल्या आणि सांगितलं की बऱ्याच दिवसापासूनचं माझं स्वप्न होतं की तुमच्या चर्चला यावं, तुम्हाला भेटावं, परंतु मला स्पॉन्डिलिसिसचा त्रास होता आणि एवढ्या लांब मुंबईवरून तुमच्या चर्चला येणं मला शक्य नव्हतं. पण माझी देवाजवळ प्रार्थना होती, प्रभू मी जरी तिथं नाही पोचले तर त्या व्यक्तीला तो आमच्याकडे घेऊन ये, का तर मला एवढा मोठा प्रवास जमणार नाही. आणि त्यावेळेस त्या अशा म्हटल्या, विश्वास हा होता जेव्हा तुम्ही याल आणि तुमची माझी भेट होईल त्या दिवसापासून माझ्या शरीरातलं दुखणं नाही राहणार, हा माझ्यामध्ये विश्वास होता. आणि मग त्या मीटिंगला मी गेलो आणि मला माहीत पण नाही, मी त्यांच्या जवळून गेलो. त्यानंतर त्यांचा मला मेसेज आला, मी त्या मीटिंगला हजर होते आणि तुम्ही नुसतं माझ्या जवळून जाताना मला जाणवलं देवाचा हात आला आणि त्या हातानं माझ्या स्पॉन्डिलिसिसला त्रास केला आणि प्रभूनं तिथंच मला आरोग्य दिलं. हे नाव पुरेसं आहे बरं का, फक्त हे नावच पुरेसं आहे. आमच्याकडं काय नाही हा विचार करू नका, जे आहे ते सगळ्यात भारी आहे, जे आहे ते खूप भारी आहे, त्याची तुलनाच होऊ शकत नाही. पण मगाशी मी अमितला पण म्हटलं नाही का, म्हटलं सगळे पण बसायला खुर्च्या नाहीत. त्या अमित म्हटलं की हे लोक असले लोक आहेत ते बसण्याची व्यवस्था बघत नाही, पण येशूची मात्र त्यांना गरज आहे. एकच नाव पुरेसं नाव आहे. आणि म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, येतात तर सगळे, पण भेट येशूची व्हायला पाहिजे आणि भेटीनं सगळं बदलतं बरं का. आणि मुळामध्ये येशू यासाठी भेटतो ना की तुम्ही एक इतिहास घडवणारी व्यक्ती बनावे, इतिहास घडवणारी व्यक्ती. जोपर्यंत येशू भेटत नाही ना तोपर्यंत कुठंतरी कोपऱ्यामध्ये तुम्ही असता. आणि जेव्हा येशू तुम्हाला भेटतो त्यास तुमचं अस्तित्व बदलून जातं. आणि वैशिष्ट्य काय माहिती का, प्रभू येशू ख्रिस्त अशाच दुर्लक्षित व्यक्तींना भेटण्यासाठी येतो. दुर्लक्षित बरं का, फार फेमस, फार प्रसिद्ध पैशावाले लोक, गर्भश्रीमंत लोक, ज्ञानी लोक, विचारवंत लोक, या लोकांना भेटण्यासाठी प्रभू कधीच येत नाही. कारण हे लोक आपल्या जगामध्ये वावरत असतात, ते पैशामध्ये अडकलेले असतात, ते प्रतिष्ठेमध्ये अडकलेले असतात आणि येशू यांना भेटायला कधीच येत नाही. परंतु प्रभू अशा लोकांना भेटायला येतो की ज्या लोकांना भेटल्यावर त्या लोकांच्या भेटीच्या द्वारे काहीतरी वेगळं घडायला पाहिजे, काहीतरी वेगळं घडलं पाहिजे बरं का. आज मी पण तुमच्या समोर आहे याचं कारण मला आठवतं की
मी 12वीला काहीतरी होतो, 12वीला. आणि अशीच एक सभा चालू होती, मोठी सभा, मोठा प्रीचर त्या ठिकाणामध्ये आलेला होता. आणि मग जसं शारोन आणि तो सूरज आणि असेच माझे सहकारी होते. आणि उगाच आम्ही त्या स्टेजजवळ गेलो, फार मोठं स्टेज होतं ते. आणि त्या स्टेजजवळ जाऊन आम्ही एकमेकाची गंमत करायला लागलो. तर आम्ही म्हणायला लागलो की एक दिवशी असंच असणार आहे, तू एका ठिकाणात प्रीचिंगला, मी एका ठिकाणात प्रीचिंगला, आणि एवढं मोठं स्टेज असणार आहे आणि त्या स्टेजवरती राहून आम्ही प्रीचिंग करणार आहे. स्टेजच्या बाजूला, बरं का, अजून वक्ता आला नाही, पण एका कोपऱ्यात जाऊन आम्ही त्या गप्पा मारायच्या. रोज 3 दिवस मीटिंग होती आणि 3 दिवस स्टेजच्या कोपऱ्यामध्ये हे आम्ही बोलायचं. आणि वक्ता आल्याबरोबर आम्हाला पुढची पण नाही, कारण त्या काळामध्ये पद्धत होती, पैसे जास्त दिल त्याला पहिली खुर्ची असायची. आणि मग पैसे देणारे लोक खुर्चीवरती, आणि आम्ही असंच मातीमध्ये कुठं जागा मिळेल तिथं बसलो. पण आमचं स्वप्न काय होतं, नाही तिथं एकदा स्टेजवरती जाऊन बोलायचं, मग हजारो लोक असतील आणि मग त्यांच्यासाठी, जसं तो अकबर हक नावाचा वक्ता होता, फार फेमस वक्ता, आणि त्याच्या सभेला मला वाटतं त्या दिवशी जवळजवळ पुण्यामध्ये आणि 20,000 लोक जमले असतील. आणि त्या सभेसाठी आम्ही गेलो आणि चर्चा आमची तीच आहे. परंतु तो प्रसंग जीवनामध्ये येणं शक्य नव्हतं ना. काय होतं आमची ओळख, 8x11च्या 2 खोल्या, त्याच्यामध्येच बाथरूम, त्याच्यामध्ये 6 लोकांचं राहणं. वडील कामाला जात होते, दारू पित होते, पण त्यांची पगार येत नव्हती. आई बंगल्यामध्ये धुणभांड्याचं काम करत होती. आणि चर्चमध्ये गेलो तर माझ्या अंगावर 2 जोड कपडे. आणि सगळ्यात लाज वाटायची, कधी लिडिंग करायचं म्हटलं, पास्टर सांगायचे की तू प्रीचिंग कर, तर ते प्रीचिंग पण मला येत नव्हतं. आता विचार करा, हे सगळं असताना हा माणूस कसं काय होऊ शकेल हे. पण लक्षात ठेवा, येशू भेटल्यावर सगळंच बदलून जातं. भेट फार महत्वाची, येशूची भेट फार महत्वाची. आणि जेव्हा जेव्हा येशू भेटतो ना, तो भेटीची छाप देऊन जातो. आणि ती छाप वाचू एक वचन म्हणजे तुम्हाला समजेल. मार्काचं शुभवर्तमान त्याचा 5वा अध्याय 10 पासून 14 पर्यंतची वचनं. मार्काचं शुभवर्तमान 5वा अध्याय 10 पासून. आणि आम्हास या देशातून घालवू नको अशी तो त्याला, आणि आम्हास या देशातून घालवू नको अशी तो त्याला आग्रहाने विनंती करीत होता. तेथे डोंगराच्या कडेला डुकरांचा एक मोठा कळप चरत होता. तेव्हा भूतांनी त्याला विनंती केली की आम्ही त्या डुकरात शिरावे म्हणून त्यांच्याकडे आम्हास लावून दे. मग त्याने त्यास परवानगी दिली. 10 वचन. आणि आम्हास पुढे 5 परवानगी दिली. पुढे या देशातून घालवू नकोस अशी तो त्याला आग्रहाने विनंती करत होता. तेथे डोंगराच्या कडेला डुकरांचा एक मोठा कळप चरत होता. तेव्हा भूतांनी त्याला विनंती केली आम्ही त्या डुकरात शिरावे म्हणून त्यांच्याकडे आम्हास लावून दे. मग त्याने त्यास परवानगी दिली. तेव्हा ते अशुद्ध आत्मे निघून डुकरात शिरले. आणि तो सुमारे 2000 डुकरांचा कळप तडक धावत जाऊन कड्यावरून समुद्रात पडला व पाण्यात गुदमरून मेला. डुकरे राखणारे पळाले व त्यांनी गावात व शेतमळ्यात हे वर्तमान सांगितलं. तेव्हा काय झालं हे पाहाव्यास लोक आले. ते येशू जवळ आल्यावर तो भूतग्रस्त म्हणजे ज्यात सैन्य होतं तो बसलेला वस्त्र पांघरलेला आणि शुद्धीवर आलेला त्यांच्या दृष्टीस पडला आणि त्यांना भीती वाटली. बस बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये. परंतु येशू भेटल्यावर ज्या व्यक्तीचं जीवन पवित्र शास्त्रामध्ये वर्णन करण्यात आलं, तो असा एक भूतग्रस्त ज्याच्यामध्ये 6000 भूत होती.
आणि वैशिष्ट्य काय माहिती का, 6,000 भूतं फक्त एकाच माणसामध्ये राहिली. कोणामध्ये हो? एका माणसामध्ये किती भूतं? माणूस नाही गुदमरला बरं का, माणूस नाही गुदमरला, पण डुकरामध्ये एका डुकरात 3 भूतं घुसली तर डुकरं गुदमरली. 6,000 भूतं घेऊन माणूस नाही गुदमरला, पण डुकरामध्ये 3 भूतं गेली आणि डुकरं गुदमरली. काय माणसाचं जीवन आहे हो. येशू येतो आणि येशू आल्यावर त्याला त्या भूतग्रस्त व्यक्तीला भेटण्याची उत्कंठा होती. असं शिष्यानं तो म्हटला, चला आपण पलीकडे जाऊ. पलीकडे जाऊ तर पलीकडे काय, गरसेकराच्या प्रांतामध्ये एक माणूस साखळ दंडाने बांधून ठेवलेला होता. येशूचं लक्ष कुठं माहिती का, गरसेकराच्या प्रांतामध्ये. शिष्यानं तो पलीकडे जाऊ आणि नावेमध्ये बसून येशू आणि त्याचे शिष्य निघाले तर त्या ठिकाणामध्ये मोठं वादळ झालं. का वादळ झालं ऐका बरं का. त्याचं सगळं ज्यावेळेस तुम्ही वाचाल, एवढा वेळ आपल्याकडे नाही, पण तुम्ही त्याच्या अगोदरचा वृत्तांत वाचाल तर तो म्हटला पलीकडे जाऊ. आणि पलीकडे जाऊ म्हटल्यावर येशू नावेमध्ये झोपला आणि वादळ आलं आणि येशूनं त्या वादळाला धमकावलं असं म्हटलं. म्हणजे काय घडलं होतं तिथं, काय संबंध आहे वादळाचा गरसेकराच्या असणाऱ्या त्या गरसेकराच्या प्रांतामध्ये असणाऱ्या 6,000 भूत असणाऱ्या व्यक्तीचा काय संबंध आहे. का वादळ त्या ठिकाणामध्ये आलं, का शिष्यांमध्ये एक प्रकारची भीती निर्माण केली, काय येशू झोपला, काय येशूला धमकावं लागलं. सैतानाला कधीच वाटत नाही की गरसेकराच्या प्रांतामध्ये राहणारा हा भूतग्रस्त बरा व्हावा. ऐका बरं का, तुमच्याकडे कितीतरी लोक, तुमच्यापैकी कोणीतरी आहे आणि येशूला वाटतं जसं पलीकडे जावं तसं या ठिकाणामध्ये या देव टाकळेमध्ये यावं. येशूला वाटतं जसं तिकडे जावं असं वाटलं गरसेकराच्या प्रांतामध्ये. मग आता विचार करा, बरेच लोक म्हणतात काय 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 संजीवनाची सभा, संजीवनाची सभा, संजीवनाची सभा. अहो संजीवनाची सभा म्हणजे आहे तरी काय, 4 गाणे गायले, 2 उड्या मारल्या, 2 वेळा हात वर केला आणि मग लोक आलं, मग कुणीतरी डोक्यावर हात ठेवलं आणि निघून गेलं. याला संजीवनाची सभा म्हण. खरं संजीवन काय माहिती का, खरं संजीवन येत असताना जसं येशू ख्रिस्त त्या नगरातनं निघाला आणि जाता जाता काय झालं की त्याला फार मोठं अडखण यायला लागलं. वादळ आलं बरं का, वादळ आलं. सैतान प्रतिकार करतो. त्याला वाटतं की या गरसेकराच्या प्रांतामध्ये ज्या व्यक्तीमध्ये मी माझं अस्तित्व ठेवलं, ज्या व्यक्तीमध्ये मी घुसून बसलो, त्या व्यक्तीला मला सोडायचं नाही, त्याची परिस्थिती नाही बदलायची. कारण बायबल सांगतं त्याची परिस्थिती त्यानं इतकी भयानक केली होती, या सैतानानं आपले 6,000 भूतं त्याच्यामध्ये पाठवून तर त्या व्यक्तीला साखळ दंडाने बांधून ठेवावं लागत होतं, साखळ दंडानं. आणि तो व्यक्ती जो आहे ना, तो आपलं अंग दगडानं ठेचून घेत होता. इतकी भयानक प्रकारची परिस्थिती त्यानं निर्माण केलेली आहे. कान देऊ नये का. आज तुमच्या या भयानक परिस्थितीला जर जबाबदार कोण असेल तर पलीकडून येणारा व्यक्ती जोपर्यंत पलीकडून अलीकडे येत नाही तोपर्यंत तुमची परिस्थिती बदलणार नाही. पण आज मी 100% सांगतो, आज पलीकडे येशू आला आणि उपस्थितांची परिस्थिती 100% तो बदलेल. कारण याच्यासाठीच येशूची एंट्री असते प्रियानो. असंच नाही येत तो, त्याला येण्यामागं काहीतरी कारण असतं. तुम्हाला असंच नाही प्रभू या ठिकाणामध्ये घेऊन येत. मला माहिती इथं येताना आम्ही विचार करत होतो, अरे म्हटलं किती आतमध्ये हे दिसत पण नाही, रस्ता नाही, काय नाही. मग विचार करा, तो तुम्हाला घेऊन आला, कशासाठी घेऊन आला. अहो तुम्हाला पण काहीतरी बंधनं आहेत ना, काहीतरी बंधनं तुमच्याकडे आहेत. कदाचित आरोग्य असेल, कदाचित आर्थिक बंधनं असतील, कदाचित कोणाचे लग्नाचे प्रश्न असतील, कोणाचा नवरा दारू पित असेल, कुणाचा नवरा अनैतिक संबंधामध्ये अडकलेला असेल, कुणाचं घर तुटण्यास आलेलं असेल, घरातली शांती निघून गेलेली असेल, पारिवारिक समाधान नसेल, काहीतरी प्रॉब्लेम आहेत. प्रॉब्लेम निर्माण कोणी केलेले आहेत, कोण त्याच्या मागचा सूत्रधार आहे, कोण या प्रकारची परिस्थिती निर्माण करतो, कोण तुम्हाला त्या बंधनामध्ये अडकून ठेवतो आणि का तुम्ही स्वतःला त्रास करून घेत आहात. ऐका, जेव्हा हा लुसिफर, हा सैतान, हा त्याचं कामच तुम्हाला त्रास देणं आहे,
या व्यक्तीला मला वाटतं 6व्या वचनामध्ये वाचा बरं, 6व्या वचनामध्ये. येशूला दुरून पाहताच तो धावत आला व त्याच्या पाया पडला आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, हे येशू परात्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? मी तुला देवाची शपथ घालतो, मला छळू नकोस. कारण तो त्याला म्हणत होता, अरे अशुद्ध आत्म्या, या माणसातून निघ. त्याने त्याला विचारलं, तुझं नाव काय? त्याने उत्तर दिलं, माझे नाव सैन्य, कारण आम्ही पुष्कळ आहोत. इकडं हा सैतान, हे भूत येशू ख्रिस्ताला म्हणतात, आमच्यामध्ये पडू नको. ऐका बरं का, आज रात्री जेव्हा शेवटची प्रार्थना होईल, तुमच्या डोक्याबद्दल एक गोष्ट जाऊ द्या, तुम्हाला इथून असं जायचं नाही. तो वारंवार तुम्हाला सांगणार आहे, आमच्यामध्ये पडू नकोस. मी आणि हे परिवार बघून घेतो, मी यांना असंच ठेवणार आहे, यांची परिस्थिती अशीच ठेवणार आहे. ना हे गरिबीतनं बाहेर येणार आहे, ना यांच्या घरातलं वाद क्षमणार आहे, ना यांचा पती बदलणार आहे, ना यांची बायको बदलणार आहे, ना सासू बदलणार आहे, ना मुलगा बदलणार आहे, ना आर्थिक परिस्थिती बदलणार आहे. तो यांच्यामध्ये पडू नको. पण मला तुम्हाला आनंदाची बातमी सांगायची, येशू ख्रिस्त जेव्हा एंट्री करतो, जसं गल्ल्यात आला, दावीद पाहतो, त्यावेळेस दावीदाला गल्ल्यात काय म्हणतो माहिती का? अरे तू काय मला कुत्रा समजलं का? आणि आपल्या हातामध्ये काठी आणि गोफन आणि त्याचे दगड बाटव्यामध्ये घेऊन मला मारेल. तो हातामध्ये काठी घेऊन तुम्हाला कुत्रा समजतो का? याचा अर्थ त्याला माहितीये, जेव्हा हा दावीद आतमध्ये येईल, हा दावीद असाच नाही आला, तो म्हटला परमेश्वराच्या नावानं मी तुझ्यावरती चाल करून जातो. त्याला माहिती याच्याकडे परमेश्वर आहे, आणि ज्याच्याकडे परमेश्वर आहे त्याच्याकडे परमेश्वर आहे. तो व्यक्ती सैतानाच्या मनामध्ये धडकी निर्माण करतो. प्रियांनो, परमेश्वर तुम्हाला नाही, सैतानाची. आम्ही बरेच लोक भूत लागलेल्या माणसाला घाबरतो. तुमच्या नगरमध्ये तर मला वाटतंय सगळ्यात जास्त, नाही का? इतकं लोकांना भूत दिसतात की विचारायला नको. मला तर असं वाटतं नगरमध्ये जास्त भूत लपून बसलेत. भीतीच वाटते त्या लोकांना, भीती. आणि मग तुमच्यामध्ये येशू आहे, आणि तुम्हाला कौतुक काय वाटतं माहिती का? ते भूत घुमतं, मग जीभ काढतं, मग डोळे मोठं करतं, आणि आम्ही म्हणतो काय पॉवरफुल भूत आहे. अरे पॉवरफुल भूतापेक्षा पॉवरफुल येशूकडे लक्ष लाव. येशू पॉवरफुल आहे, आणि येशू आल्यावर तो दुसरा तिसरा काही करत नाही. तिकडं येशू आला आणि त्या माणसाची अवस्था त्यांनी पाहिली. काय येशू कशासाठी तुमच्या घरामध्ये येतो? कशासाठी या मीटिंगचं आयोजन आहे? बरेच लोक विचारतात, कशासाठी मीटिंग भरवली? लोकांचे प्रश्न आहेत, काय मीटिंगचं, कशासाठी मीटिंग भरवली? अहो, येशू येण्यासाठी मीटिंग भरवलेली आहे. दोघं किंवा तिघं माझ्या नावाने एकत्र जमतात, वचन सांगितलं जातं, तर येशू इथं आहे. मग येशू आला तर काय? येशू आला तर काहीतरी घडलं पाहिजे ना, घडायला पाहिजे काहीतरी. मला आठवतं, मी एक मीटिंगला मागच्या काही दिवसामध्ये, आता नाही आठवत कुठं मीटिंगला गेलो, पण एका मीटिंगमध्ये गेल्यावर तिथं एक भविष्यवाणी झाली, आणि मग मला कळालं की तिथे एक स्त्री आहे, आणि त्या स्त्रीला जवळजवळ 12-13 वर्ष झालं ती कोर्ट केस चालू आहे, आणि तिच्यामध्ये तिला विजय असायला पाहिजे. आणि मग ती गोष्ट प्रभूनं प्रगट केली. ती गोष्ट प्रगट केल्याबरोबर तिला कळलं ती व्यक्ती मीच आहे. आणि मग तिने तिच्या वडिलांना सांगितलं. तिच्या वडिलांचा मला परवा पुण्यावरून फोन आला, माझ्या मुलीच्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी तुम्ही तंतोतंत सांगितल्या, आणि तुम्हाला कसं कळलं हे? अहो, येशू आल्यावर त्याला तुमची सगळीच परिस्थिती कळली जाते. हो, कशात तुम्ही अडकला, कोणता प्रश्न तुमच्या समोर आहे. आणि नुसतं तो प्रश्न पाहून जात नाही बरं का, नुसतं प्रश्न पाहून जात नाही. तुमच्या नगरमधनं मला बरेच कॉल येतात, पाळक साहेब आमच्या घरामध्ये सैतान बांधलाय असं अनेक लोकांनी सांगितलं. बरं, मग नाही, त्यांनी सांगितलं आमच्या घरात सैतान घुसलाय. मग ज्याने तुम्हाला सांगितलं सैतान घुसला त्याला काढता येत नाही का? नुसतं सांगतो सैतान घुसलाय. जसं एखाद्याला कोरोना झाला,
मग काय करतात, वेगळं तर ठेवतात का नाही. करोना झाल्यावर आपल्याला कळलं करोना किती ज्याला डिटेक्ट झाला रे झाला, तेवढी जागा ती गल्लीच बंद करून टाकत, का तर करोना झालेला आहे. मग त्याला उपचार होता का नाही. तसं एखाद्या कुटुंबाला जर सैतानानं बांधलं पिडलं, हे ज्यावेळेस येशूला कळतं त्यास येशूचं काम काय, तो म्हणतो चोर येतो चोरी घात व नाश करण्यासाठी, मी आलो तुम्हाला जीवन देण्यासाठी, ते सार्वकालिक जीवन. प्रियानो, देवाचा पुत्र सैतानाचा आणि सैतानाची कृत्य नाश करण्यासाठी आलेला आहे. येशूची एंट्री झाली, येशूने तिथं प्रवेश केला असं लिहिलेलं आहे. देवाचे प्रिय लोक, आजची रात्र तुमच्या घरात तुमच्या परिवारामध्ये आणि येशूचा प्रवेश होणं गरजेचं आहे. आणि ज्या दिवशी येशूचा प्रवेश तुमच्या घरात तुमच्या जीवनामध्ये, त्या दिवसापासून सैतानाची एक्झिट, येशूची एंट्री आणि सैतानाची एक्झिट ठरलेलीच आहे. आमेन म्हणाल का. येऊ तर द्या हो त्याला येऊ तर द्या. आणि तो आल्यावर तुमच्या घराला असं सोडणार आहे. अहो इकडं येशू आला, मला वाटते वाज भरते त्याची, येशू ख्रिस्त तिथं आला गर्सेकराच्या प्रांतामध्ये. येशूला दुरून पाहताच तो धावत आला व त्याच्या पाया पडला. त्याच्या पाया पडला आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, हे येशू परात्पर देवाच्या पुत्रा. कोण आहे हो येशू. परात्पर देवाचा, जोरात बोला, कोण आहे येशू. परात्पर देवाचा पुत्र. जोरात, येशू कोण आहे. परात्पर देवाचा. अहो येशू परात्पर देवाचा पुत्र हे सैतान सांगतो. सैतानाचा विश्वास आहे तो परात्पर देवाचा पुत्र आहे. आणि तुमचा विश्वास काय. तुमचा विश्वास त्या सैतानावरती जास्त आहे. सैतान मला त्रास देतो नाही हो. सैतानाला भीती नेमकी येशूची आहे. ज्याच्यामध्ये येशू आहे, येशू आला रे आला की त्याला आपला गाशा गुंडाळायला लागतो. आज रात्री देव टाकळीमध्ये सैतानाचा गाशा गुंडाळण्याचा दिवस ठरलेला आहे आणि त्याला गाशा गुंडाळावाच लागणार आहे. आणि तुमच्या घरातनं तुमच्या परिवारातनं त्याला बाहेर जावं लागणार आहे. 100%. मला परवा दिवशी एका सिस्टरचं, मला वाटतं जे व्हॉट्सअपला आहेत त्यांना माझ्या साक्षी माहिती आहेत, मी असं कुठलंच मोगम सांगत नाही. आणि त्या बहिणीचा सासरा डॉक्टर म्हटलं की ब्रेन डॅमेज झालेला आहे, 90% हे गेलेले आहेत, व्हेंटिलेटरवर ठेवलेलं होतं. आणि ते म्हटलं की हे गेलेले आहेत, 10% आता ते आपोआप मरतील, त्याची वाट बघायची. आणि मग त्यांनी मला कॉल केला आणि सांगितलं की सासरे व्हेंटिलेटरवरती आहेत. डॉक्टरनं सांगितलंय 90% गेलेले आहेत, पण 10%वरती माझा विश्वास आहे की देव त्यातून त्यांना परत बाहेर आणेल. आणि त्यांनी सांगितलं, मी प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर त्यांचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं, पाळक साहेब 90% सासरा गेला, सासू पण म्हटली आता वाचणार नाही, सगळं काही संपलेलं आहे. परंतु आम्ही तुमच्या अनेक साक्षी पाहिलेल्या होत्या आणि विश्वास होता की प्रभू यांना उठवेल. तुम्ही प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर तिसऱ्याच दिवशी ते शुद्धीवरती आले आणि बरे होऊन त्यांना डिस्चार्ज मिळाला. का. येशूची एंट्री आणि सैतानाची एक्झिट. येशू येऊ तर द्या ना. प्रॉब्लेम काय माहिती का, आम्हाला दगडानं अंग ठेचून घ्यायला आवडतं, पण येशू नको यायला. दगडानं अंग ठेचून घ्यायला आवडतं. बऱ्याच लोकांचं तसंच आहे. काय होतं माहिती का, एक व्यक्ती वारंवार त्याच गोष्टी करत राहते. कोणतरी येतो, एका मीटिंगला मी गेलो होतो, आठवतं मला. आणि मग शांत बसा, कोणी गडबड करू नका, लेकरांनी अजिबात बडबड करायची नाही. मग ती मीटिंग चालू झाली. मीटिंग चालू झाल्यावरती प्रार्थनेला सुरुवात झाल्याबरोबर एक मावशी आल्या आणि मग त्यांनी काय केलं, हे पाय आणि ते समोरचा अंगठा धरला आणि जशी चकारी तयार होती, चाक, सायकलचं चाक, तसं त्यांनी कोलंट्या उड्या खात 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 इथून निघून फाटकापर्यंत तशा गडगड गडगड करत गेल्या आणि मग परत चालत आल्या. आणि ते बघून मी एक्साइट झालो. म्हटलं अरे हे काय प्रकार आहे. म्हटलं त्या एवढं खडबडीत आहे आणि त्याच्यात त्यांनी बोट धरलं आणि गडगड गडगड करत गेले आणि बाहेर गेले. ते पाळचं जा 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 आणि मग ती गडगड गडगड करत गेली आणि परत आली. मग ते दुसरा एक वक्ता तिथं रेग्युलर होता, तो म्हटला हो हे दर शुक्रवारचं मेंबर आहे, दर शुक्रवारी या अशीच गडगड करत जाते, बाहेर जातात. पण
म्हणजे काय झालं माहिती का, लोकांना ते भूत एवढं आवडतं की ते म्हणतो जाऊ नको, पुढच्या शुक्रवारी मीच हिरो, मीच थांबणार तिथं, मीच गडगड करत जाणार. तुम्हाला जर त्याच्यावरती एवढं प्रेम आहे तर तो तुम्हाला कसं सोडून जाईल. येशू आला आणि भूत पाया पडायला लागलं. आम्हाला आता या बाईमध्ये आणि माझ्यामध्ये पडू नको, राहू दे, या व्यक्तीमध्ये मला राहू दे. का तर याची अवस्था मला तशीच ठेवायची. कशी अवस्था? दगडानं अंग ठेचून घ्यावं, साखळदंडानं बांधावं. पण येशूला कधीच वाटत नाही एखाद्याचं अंग दगडानं ठेचावं, साखळदंडानं बांधावं. तो म्हणतो मी तुम्हाला बंधमुक्त करण्यासाठी आलो. येशू ख्रिस्त आज आमची बंधनं तोडण्यासाठी आला. तुमची बंधनं किती पण भारी असेल तर आज रात्री ती बंधनं तोडण्याचं सामर्थ्य माझ्या स्वर्गीय देवामध्ये आहे. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा तो येतो त्यास मोठं सामर्थ्य, परात्पर देवाच्या पुत्राचं सामर्थ्य प्रगट होत असतं. आत कुठं तुम्ही? हा भूतग्रस्त, त्याला त्याची अवस्था समजली. येशू ख्रिस्ताला त्याची अवस्था समजली. आज रात्री आम्हाला आमची अवस्था कळाली पाहिजे. काय आमच्या परिवारामध्ये समस्या, आमच्या परिवारातल्या अडचणी आमच्या ध्यानात यायला पाहिजे. कोणीतरी उठून हाक मारलं पाहिजे, अहो परात्पर दावीद पुत्र, परात्पर देवाचे पुत्र, आम्हावरती दया करा, असं म्हणणारं कोणीतरी असलं पाहिजे. का आम्हाला त्याच अवस्थेमध्ये राहायला आवडतं, त्याच प्रकारच्या परिस्थितीचा सामना करायला आवडतं? आम्हाला वाटत नाही यातनं कधी बाहेर पडावं, आम्हाला वाटत नाही आमचा परिवार एक चांगलं सन्मानाचं जीवन त्यानं जगावं. किती दिवस आम्ही जगणार होतो अशा पद्धतीचं? किती काळ आम्हाला या प्रकारच्या दुरावस्थेमध्ये आम्ही जीवन जगावं? शास्त्र सांगतं येशू आला. तुम्हाला नाही वाटत येशूनं तुमच्याकडे यावं? श्रीमंत मनुष्य जगय, येशू म्हणतो त्वरा कर, खाली ये, मला तुझ्या घरी यायचंय. जक्कयाच्या अंतःकरणामध्ये उत्कंठा होती, माझ्या घरी यायला पाहिजे. याईर सुद्धा म्हणतो येऊन माझ्या मुलीच्या डोक्यावर हात ठेव, माझी मुलगी जिवंत होईल. त्याला पण वाटलं येशूनं माझ्या घरी यावं. अहो ज्यांच्या घरामध्ये येशू गेला ना त्या लोकांचं जीवन बदलून गेलं. नाईन गावामध्ये विधवा रडत होती, त्या विधवेनं येशूला बोलवलं नाही, पण येशू स्वतः नाईन गावामध्ये गेला. त्या गावाचा उल्लेख आहे, नाईन गावामध्ये येशूची एंट्री, नाईन गावामध्ये त्याचा प्रवेश झाला. कशासाठी प्रवेश झाला? काय कारण होतं? त्याला माहितीये एक विधवा तिच्या मेलेल्या मुलाला आणि त्याच्यासाठी रडणार आहे, मला तिथं प्रवेश करायचंय आणि तिच्या जीवनामध्ये आनंद आणायचा आहे. येशू ख्रिस्ताला त्या बाईनं थोडी सुद्धा विनंती नाही केली, माझ्या मुलाला जिवंत कर. पण तिच्या डोळ्यातले अश्रू आणि तिचं विवळणं, तिचं रडणं त्यानं पाहिलं. आणि बायबल सांगतं की त्या मुलाच्या हात त्यानं धरला आणि त्याला जिवंत केलं. का? कारण तो कोणाच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहू शकत नाही. आज रात्री तुमच्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी येशू या ठिकाणामध्ये हजर आहे. हेच तुमच्यासाठी सगळ्यात उत्तम सुवार्ता. कोणतेच तुमच्या डोळ्यातले अश्रू तसे राहू शकत नाही. येशूला तुमच्या डोळ्यातल्या अश्रू पुसण्यासाठी उत्कंठ आहे. कोणी व्यक्ती तुम्हाला नाही डोळ्यातले अश्रू पुसणार. अहो त्या नाईन गावातल्या विधवेसाठी लोक फक्त 2 शब्द बोलले असते, बाई काळजी करू नकोस, तुझा मुलगा गेला म्हणून वाईट वाटून घेऊ नको, आम्ही तुझ्या मुलासारखे आहोत. मला आठवतं की मी बीकॉम पास झाल्यानंतर एमकॉम पास झाल्यावरती माझा एक मित्र होता, ब्रह्मे त्याचं नाव होतं, अतिशय गरीब. त्याच्या घरी मी जायचो, त्याच्या आईच्या डोक्यावरती परिणाम असायचा, अंगातले कपडे त्याचे अतिशय साधे, वीट भट्टीवरती तो मुनीमचं काम करायचा कॉलेज सुटल्यावरती. आणि तो गरीब असल्या कारणानं त्याच्याशी माझे खूप चांगले लागे बंध आणि खूप प्रामाणिक मुलगा, खूप आवडायचा मला. मग त्याच्या घरी जायचो, त्याच्या घरातली परिस्थिती बघायचो. वडील घरी आल्यावरती कधी ते कपडे सुद्धा फार उशिरा धुत होते, कारण साबण सुद्धा त्यांच्याकडे नसायचं. फार कठीण परिस्थिती होती. आणि तो त्यांचा परिवार चालवत असताना मग त्यांनी सांगायचं की आमच्या घरामध्ये खूप कर्ज आहे. आणि ते सगळं पाहिल्यावरती मला इतकं वाईट वाटायचं ना, तर त्याला मी माझा खूप चांगला मित्र करून घेतला होता. वीटभट्टीवरती काम करायचा मुनीमचं संध्याकाळच्या समय. आणि काय बघा परिस्थिती अशा टायमाला अशी असती ना, वाईट परिस्थिती असली ना तर त्याला कोणीच साथ देत नसतं. एक दिवशी असाच पाऊस पडत होता आणि मग त्या कामगाराने त्याला सांगितलं की बाबा माती आली ती उतरून घे. आणि तो म्हटलं एवढ्या पावसात मी कसं? ते म्हटलं तुला यावं लागेल. आणि तो गेला बिचारा तेवढ्या पावसामध्ये आणि झाडाखाली थांबला आणि तेवढ्यामध्ये वीज पडली आणि त्याच्याच अंगावर पडली. आणि तो
मेला जागेवरती. त्याच्या वडिलाला आईला इतका शॉक बसला, आई तर वेडीच होती जवळजवळ. ते बघितल्यावर मला तर सुचायला तयार नाही की एवढा हुशार पोरगा, एवढं कष्ट करणारा मुलगा, परंतु वीज अंगावरती पडली आणि तो मेला. त्यास माझ्या डोक्यामध्ये एक विचार आला. त्यांचा हा एकुलता एक मुलगा होता, हे त्यांचं स्वप्न होतं. आणि मग आम्ही गेलो आणि त्यानं सांगितलं, मावशी काळजी करू नका, धनू गेला म्हणून वाईट वाटून, धनंजय त्याचं नाव होतं. म्हटलं धनू गेला म्हणून वाईट वाटू नका, मी तुमच्या मुलासारखाच आहे. आणि मग मी ठरवलं काहीतरी करून त्यांना मदत करत राहायची. परंतु त्यास माझ्याकडे जॉब नव्हता, परंतु वाटायचं की यांना मदत करावी. मग महिना, 2 महिने, 3 महिने ते माझ्या डोक्यात राहिले. त्याच्यानंतर ते कुठं गेले, ते जिवंत आहेत का, काय करतात, या गोष्टीशी सुद्धा माझं काही घेणं देणं नव्हतं. मला नाही आठवलं ते. का तर जगामध्ये ही सगळी नाती जी आहेत ना, ती नाती काही काळापुरती, कोणतंच नातं तुम्हाला अभिवचन देत नाही. मी कायमस्वरूपी तुमच्या प्रश्नातनं तुम्हाला सुटका देईल. परंतु माझा प्रभू येशू ख्रिस्त हा अशा प्रकारचा देव आहे, तो येतो आणि 100% त्यातून आम्हाला बाहेर काढतो. 100%. बाकी नाही काय उपयोगाचं, कुठलीच नाती नाही ना. तुम्ही मला ना मी तुम्हाला, नाही हो. हे जग असंच आहे. येशूची भेट होणं फार गरजेचं आहे. तुम्ही एकमेकाला भेटाल, मी तुम्हाला भेटेल, तुम्ही मला भेटाल. आता इथं आल्यावर काय झालेलं आहे, इकडे बिचाऱ्या तुम्ही लोकांनी मग अशी सगळं सत्कार झाल्यावर अजून एका व्यक्तीला वाटलं सत्कार करावा, त्यांनी शॉल आणली. मला माहिती त्या व्यक्तीच्या फिलिंग्स खूप स्ट्रॉंग आहेत. जो व्यक्ती करतो ना, हार आणणं किंवा फूल आणणं आणि ती शॉल आणणं, त्याच्यासाठी किंमत मोजावी लागते. तुम्ही मला घातले, तुमच्या भावना तीव्र आहेत. पण मला रोज अशा कितीतरी शॉल मिळतात. मी फक्त स्माइल करणार, शॉल घालणार आणि ते टाकून जाणार. तुम्हाला काय वाटतं माहिती का, नाही मी सत्कार केला, कोणीतरी मला नाश्ता पाणी जेवण, तुमच्या फिलिंग्ज आहेत त्या. त्याच्यानंतर तुम्ही मला भेटला. मला आठवतं की परवाच मी कुठंतरी एका मीटिंग मध्ये गेलो आणि त्यांनी सांगितलं होतं की पाळक साहेब, जे तुमची मोठी सभा पुण्यामध्ये भरवणार आहेत, तर ती व्यक्ती तुम्हाला भेटायला येणार आहे. आणि तो व्यक्ती माझ्या संगती 2-3 तास सोलापूरमध्ये, एवढ्या लांब सोलापूरला आला, गप्पा मारल्या, 2-3 तास बोलला. आणि मग ती मीटिंग झाली. आणि मीटिंग झाल्यावरती तो व्यक्ती भेटण्यासाठी, आणि मोठा प्रिन्सिपल तो आला आणि म्हणला मला ओळखलं का. आता मी त्यावेळेस जवळजवळ मला वाटतं एक 4000 लोकांच्या हातामध्ये हात दिला, प्रेज लॉर्ड केलं सगळ्याला मीटिंग संपल्यावरती. आणि मग गेल्यावरती तो व्यक्ती माझ्या समोर उभा राहिला आणि तो म्हटला ओळखलं का मला. म्हटलं हो हो हो. मग सांगा म्हणलं माझं नाव. तर नाही कसं म्हणायचं, तो म्हणलं सांगा माझं नाव. मग मी आठवल्यासारखं केलं, ते हे अहो मी तो आहे, आपण मीटिंगचं डिस्कशन केलं. हे का मी तुम्हाला सांगतो माहिती का, मी विसरेल पण तो कधीच विसरत नाही प्रिया. हा जो विसरतो त्याला भेटण्यापेक्षा जो विसरत नाही त्याला भेटू ना. हा विसरतो, हा नाही लक्षात ठेवत कोणाला. हा माणूस आहे ना, तो स्वार्थी आहे. ही मीटिंग संपली, मी दुसऱ्या मीटिंगला झाला, त्यांच्याशी हसणार, खेळणार, त्यांच्याशी देवाचं वचन बोलणार. मी तुम्हाला नाही लक्षात ठेवणार. पण तुम्हाला सांगू का, साऱ्या जगाला चालवणारा देव तो शिमोनाला म्हणतो, नथानेलला तो म्हणतो, नथानेल तू अंजिराच्या झाडाखाली थांबला तेव्हाच मी तुला ओळखलं. अंजिराच्या झाडाखाली तेव्हापासून तुझी माझी ओळख आहे. एवढ्या जगाला चालवणारा तू अंजिराच्या झाडाखाली थांबला तेव्हाच मी तुला ओळखलं. याकोबाला पोटामध्ये असताना तो काय म्हणतो माहिती का, लहान वडील धाकट्याची सेवा करेल. अहो पोटात असताना सुद्धा तो ओळखतो. मग त्याची भेट झाली ना, त्याची भेट झाल्यावर सगळंच बदलून जातो. त्याला भेटू नका बाकीच्या लोकांना. आम्हाला भेटण्यात, मला तुम्हाला भेटण्यात आणि तुम्हाला मला भेटण्यात काही विशेष नाही वाटत. काहीच नाही विशेष, काहीच नाही. हो मी जास्तीत जास्त येऊन काय करणार आहे, तुमच्याकडे येऊन खाऊन पिऊन जाणार आहे. काय करणार आहे दुसरं. तुम्ही मला बोलवलं घरी, तुम्ही कसल्या पद्धतीचं जेवण दिलं आणि तुमच्या जेवणाला कसं झालं तर मी तुम्हाला नाही म्हणणार नाही मीठ कमी आहे, तेल जादा आहे. मी खाताना खूप सुंदर आहे, पण गाडीत बसल्यावर ती थोडी चर्चा तुम्ही ऐकता नाही ऐकत. तिथं डिस्कशन माझं वेगळं असणार आहे. म्हणजे करत नाही बरं का तसं नाही, ते खातात आणि उलटून जातात नाही. पण
पण सांगतो तसं नाही, काय नाही. येशूचं तसं नाही. येशू कसा आहे माहिती का, तो येतो जक्कयाच्या घरामध्ये आला, तो म्हटला जेवायला यायचं. ऐका बरं का, भेट किती महत्वाची आहे. चल मला तुझ्या घरी जेवायला यायचं. आणि जक्कयाच्या घरी येशू जेवायला गेला. जक्कयानं काय बनवलं त्याचा उल्लेखच नाही. कारण येशू ख्रिस्त कुठल्याच जेवणाविषयी बोलत नाही, पण त्या घराविषयी बोलतो. काय, या घराण्याला आज तारण प्राप्त झालं. हे येशूचं वैशिष्ट्य आहे प्रियानो, हे येशूचं वैशिष्ट्य आहे. तुमच्या घरात जर आला ना, तुमच्या घराला एक वेगळं पण देऊन जातो, वेगळं पण ज्यांच्या घरामध्ये येईल ते. इकडं या गरसेकराच्या प्रांतामध्ये येशू आला आणि त्या गरसेकराच्या प्रांताचं वैशिष्ट्य काय, एक माणूस आणि त्याच्यामध्ये 6000 भूत. गरसेकर म्हटलं, गरसेकराचा प्रांत म्हटलं, एका माणसात 6000 भूत, एका माणसात 6000 भूत. हे त्या गावाचं वैशिष्ट्य आहे. आणि येशू ख्रिस्ताला त्या गावाचंच वैशिष्ट्य बदलून टाकायचं होतं. तो म्हणतो असा एक माणूस तिथं असेल ज्याच्यामध्ये 6000 भूत असेल, पण मी जेव्हा प्रवेश करेल तर त्या माणसातली भूत डुकरामध्ये शिरतील आणि तो माणूस शुद्धीवरती आलेला दिसेल. येशू ख्रिस्ताची एंट्री एका व्यक्तीला शुद्धीवर आणण्यासाठी आला, शुद्धीवरती आला. आज आम्हाला शुद्धीवरती येणं गरजेचं आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र काय सांगतं की तो, मला वाटते 14 पासून वाचा बरं वचन. पहिली गोष्ट त्या ठिकाणामध्ये 14 पासून. डुकरे राखणारे पळाले व त्यांनी गावात व शेतमाळ्यात हे वर्तमान सांगितले. तेव्हा काय झाले हे पाहाव्यास लोक आले. नाही, त्याच्या अगोदरच थोडंसं वाच बरं. असं लिहिले, त्याला साखळ दंडाने वगैरे बांधत होते, अंगाने दगडाने अंग ठेचून घेत होते. तो कबरात राहत असे, तो कबरात राहत असे व त्याला साखळ दंडाने बांधून, त्याला साखळ दंडाने बांधून ठेवले. आता कोणाला शक्य नव्हते, कोणाला शक्य नव्हतं. कारण त्याला पुष्कळ वेळा बेड्यांनी व साखळ दंडानं बांधिले असताही त्याने साखळ दंड तोडून टाकले होते व बेड्यांचे तुकडे तुकडे केले होते. आणि त्याला वटणीवर आणण्याचं सामर्थ्य कोणालाही नव्हते. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जगामध्ये जेवढे वाईट लोक असतात ना, अशा वाईट लोकांचं जीवन प्रभू बदलून टाकतो. आमेन म्हणाल का? जरा जोरात आमेन म्हणाल का? आज जर कोण चांगला असेल ना तर गाशा गुंडाळून घरी जा. म्हणजे वाईट वागण्यासाठी नाही बरं का. जेव्हा एखादी वाईट व्यक्ती प्रभूसाठी फार मोठं चॅलेंज असते. या माणसाला असं लिहिलंय, त्याला साखळदंडाने बांधून ठेवत होते, त्याला वटणीवरती आणण्याचं सामर्थ्य कोणामध्ये नव्हतं. खूप लोकांनी प्रयत्न केला, पण एक सुद्धा व्यक्ती त्याला बदलू शकत नव्हता. अजून एक गोष्ट पवित्र शास्त्रात सांगतो, असं लिहिलं की प्रभू येशू ख्रिस्त एका सकाळी पहाटेच्या समयामध्ये एका ठिकाणामध्ये देवाचं वचन सांगत होता, मंदिरामध्ये देवाचं वचन सांगत होता. आणि पहाटेच्या समयी काही धर्मग्रंथ जाणणाऱ्या लोकांनी पहाटे जाऊन एका स्त्रीला व्यभिचार करताना पकडून आणलं. काय, ऐका, नीट ऐका. मग त्या लोकांना कसं कळालं ही बाई व्यभिचार करती? बरं, ते लोक धर्मशास्त्राचं जाणकार असणारे लोक आहेत. म्हणजे कदाचित असं घडलं असू शकतं असं माझ्या डोक्यामध्ये आहे. त्या बाईला अनेक वेळा या लोकांनी जाऊन वचन सांगितलं असेल, बाई व्यभिचार करू नको, बाई व्यभिचार करू नको, बाई व्यभिचार करू नको. पण एकही धर्म पंडित तिला देवाचं वचन सांगून बदलू शकत नव्हता. एक पण नाही. ऐका बरं का, एक पण माणूस नाही तिला बदलू शकत. मग आता त्यांनी काय केलं, हातामध्ये धर्मशास्त्र आणि त्या बाईला व्यभिचार करताना रेड हँड पकडलं आणि सकाळीच येशूकडे घेऊन आले. बघा बरं का, सगळ्यात वाईट व्यक्तीला येशू कसा बदलतो ते मी तुम्हाला सांगत आहे. कसा येशू ख्रिस्त बदलतो जगातल्या सगळ्यात वाईट व्यक्तीला. वधस्तंभावर सुद्धा जो चोर जन्मभर चोऱ्या करत होता, त्यातल्या एका चोराला सुद्धा येशू ख्रिस्तानं बदललो. त्या चोराला पण बदललं. तो चोर प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणतो, राजाधिकारेशा त्यास माझी आठवण ठेवा, आज तू माझ्यावर सुखलोकात असशील. तो चोर पण बदलला. व्यभिचार करणाऱ्या स्त्रीला पण पकडून आणलं.
आणि तिला आणल्यावरती ते म्हटले, पा गुरुजी, सकाळी सकाळी आम्ही गेलो आणि आम्हाला लक्षात आलं की स्त्री व्यभिचार करत आहे. शास्त्रात लिहिलं की तिला दगडानं ठेचून मारावं. आपलं काय मत आहे? ना आपल्या सगळ्याला वृत्तांत माहिती. तो म्हणतो पहिला दगड त्याने मारायचं ज्याने अजूनपर्यंत पाप केलं नाही. मग लोक हातामध्ये दगड घेऊन थांबले. मग येशू जमिनीवरती नाव लिहायला. सगळा वृत्तांत आपल्याला माहिती. तर मग येशू तसं लिहिल्याबरोबर सगळे गायब झाले. आता येशू तिला विचारतो, बाई तुला कोणी दंड दिला नाही का? म्हणलं नाही. आता मी तर तुम्हाला एवढा भारी उपदेश करायला लागलो, जीव ताडून ताडून विचारत ब्रदर अमितला पण धावत पळत 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 यावं लागलं. आता हे करून त्यांना परत जायचंय. हे आम्हाला एवढा ताण करायला. येशू ख्रिस्ताचं संजीवन त्या दिवशी सांगतो. त्या दिवशी काय केलं नाही येशूने? आले लोक 4 चौघं घेऊन आले. ते तिला दोष द्यायला लागलेत. मग तो म्हटला, काय तुला कोणी दंड दिला नाही? कोणी नाही दंड दिला. जा मी पण तुला माफ करतो, इथून पुढे पाप करू नको. असं बोललं ती बाई बदलली. आणि आम्ही 3 दिवस संजीवनाच्या सभा, 4 दिवस संजीवनाच्या सभा, खांब येऊन येऊन पाळक उलता पालता पडून, नंतर त्याचा घसा बसतो, सगळं होतं. आणि विचारलं किती बदलले? जैसे थे. कोण नाही. आणि ते जाताना तू काय, अजून कोणी येऊ दे, हम नाही बदलेंगे. पण शास्त्र सांगतं येशू ख्रिस्त कोणाला बदलतो माहिती का? सो अतिशय वाईट असतो पण मनामध्ये एक फिलिंग असते. हे लोकांनी मला दोष दिला, पण एकानंच ओळखलं मला सुटकेची गरज आहे. जेव्हा त्याच्यामध्ये भावना येते ना, तो व्यक्ती कधीच पाप करत नाही प्रियानो. आणि त्याला येशू बदलून टाकतो प्रियानो. फक्त त्यालाच बदलतो. कोणाला बदलेल सांगता येत नाही. गर्सेकराच्या प्रांतामध्ये असणारा हा जो भूतग्रस्त आहे, याची स्थिती सगळ्यात वाईट आहे. आज रात्री मी तुमच्यासाठी तुम्हाला सगळे लोक नावं ठेवत असतील, सगळे. आणि या लोकांचं वैशिष्ट्य काय माहिती का? भूत लागलं ना त्याच लोकांना भीती नाही वाटली, पण शुद्धीवर आल्यावर भीती वाटली. भूत लागलं त्यावेळेस भीती नाही वाटली, गंमत वाटत होती. तो दगडाने अंग ठेचतो, डोकं खाजवतो, साखळदंडाने बांधतात, साखळदंड तोडतो, काही नाही भीती वाटली. भीती कधी वाटली? शुद्धीवर आल्यावर लोकांना भीती वाटते. लक्षात ठेवा, हे लोक असेच आहेत. त्यांना तुम्ही पाप करताना त्यावेळेस भीती नाही वाटते. आणि ते तुम्हाला नरकात जाणार ना. जेव्हा तुमचं परिवर्तन होतं तेव्हा त्यांना त्रास व्हायला सुरुवात होतो. म्हणून लक्षात ठेवा, तुमचं परिवर्तन लोकांसाठी नव्हे तर येशूसाठी महत्वाचं आहे. तुमचं परिवर्तन फक्त येशूसाठी महत्वाचं आहे. जेव्हा तुमच्या हातामध्ये दारूच्या ऐवजी बायबल दिसेल ना, ती लोकांसाठी सगळ्यात भीतीदायक गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही आणि उपाशी फिराल त्यास लोकांना काही वाटणार नाही, पण जेव्हा तुम्ही सेवा कराल त्यास लोकांना त्याचा त्रास होणार आहे. प्रभूने एंट्री केली, काय त्याची साक्ष आहे? आज रात्री मी तुम्हाला तेच सांगत आहे. तुमची साक्ष काय? तुमचा परिवार सगळ्यात, तुमच्या एरिया मधला तुमचा परिवार सगळ्यात दरिद्री परिवार आहे. तुमच्या घरामध्ये तुमचा पती अशा प्रकारचा पती आहे की दारू पिऊन तुमचं घर बदनाम झालेलं आहे. सुटका नाही मिळणार. कोणी त्याला वट्टीवरती आणू शकत नाही, कोणी त्याला बदलू शकत नाही. आशा सोडू नका. ज्याला कोणी बदलत नाही त्याला माझा प्रभू बदलण्यासाठी समर्थ आहे. फक्त तोच बदलणार आहे आणि तो 100% बदलणार आहे. आणि समय, प्रभू त्याच्या समयाप्रमाणे किती पण कठीण व्यक्ती असला तर त्याला बदलतो प्रियानो, बरोबर बदलतो. एंट्री तर होऊ द्या ना, त्याला येऊ तर द्या ना. म्हणा ना, प्रभू माझ्या घरामध्ये, असं करत बसू नका. बऱ्याच लोकांना काय प्रॉब्लेम आहे माहिती का? त्यांना वाटतं नवऱ्याने दारू सोडावी. आणि कशी दारू सोडावी? चला कुठल्या तरी पाळकाला सांगावं, तेलूर पाळक साहेब तुमच्या साक्षी ऐकल्या, यानं दारू सोडली, त्यांनी दारू सोडली, माझ्या नवऱ्याची दारू सोडावी म्हणून प्रार्थना करा. मी प्रार्थना करतो. आणि काही लोक तर जरा जोर लावून प्रार्थना करा. आणि माझं व्हॉट्सअप दाखवलं तर तुम्ही हसाल. लवकर लवकर जरा फास्ट पॉवरफुल प्रार्थना करा. मी पॉवरफुल प्रार्थना करतो, उपवास धरून प्रार्थना करतो, आणि तुम्ही भांडण भुसकट पाडा नवऱ्याचं दारू पिऊन आलं.
तुम्ही उपासही करू नका, तुम्ही प्रार्थनाही करू नका, आणि शेवटी काय रिमार्क मारायचा, काय बाई आज पाळकाच्या प्रार्थनेत पावरच नाही बाई, माझ्या प्रार्थनेपेक्षा तुझ्या तोंडातलंही पावर, त्याच्या तोंडामुळेच नवरा जास्त दारू प्यायला. जरा थोडंसं पावर बघण्याच्या ऐवजी मुख्य कारण तुला कळलं पाहिजे. येशू घरात आल्यावर चांगले चांगले बदलले, तुझ्या नवऱ्याला 100% तो बदलून टाकेल. 100%. अवसा शेजारच्या चोराला बदललं. चोर म्हणतो एवढ्या दिवस चोऱ्या केल्या, आता सुखलोकामध्ये मला जायचं. चोराला वाटतं सुखलोकात, तुमच्या नवऱ्याला नाही वाटणार, त्याला नाही वाटणार मला सुखलोक पाहिजे, त्याला नाही वाटणार त्यानं बदलावं. प्रॉब्लेम काय माहिती का, तुम्ही येशूला येऊ देत नाहीत. गर्सेकराच्या प्रांतामध्ये येशूला येऊ दे, हो लिहिलंय तसं तिथं, असं लिहिलं तिथं, तो बदलला डुकर, ते आमच्या गावात येऊ नका म्हटलं. वाचा तिथं काय. ज्याने ते पाहिले होते त्यांनी भूतग्रस्ताला काय झाले ते व डुकरांविषयीची हकीकत त्यांना सांगितली. तेव्हा आपण आमच्या प्रांतातून निघून जावं असे ते त्याला विनवू लागले. कोण विनवू लागलं? म्हणजे लोकांना भूत पाहिजे पण येशू नकोय. नवऱ्याची दारू सुटावी पण माझी मिस्त्री राहू द्या. नवऱ्याची दारू सुटू द्या, माझी मिस्त्री राहू द्या, मला मिस्त्रीची गरज आहे. मुलाला जॉब लागला पाहिजे, सून प्रेग्नंट राहिली पाहिजे, सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळं पाहिजे, पण येशू आमच्या प्रांतात नको यायला. येशू आला तर प्रॉब्लेम येणार आहे. येशूला तर कसं तुम्हाला भांडण करता येईल, येशूला तर तुम्हाला कशी मिस्त्री लावता येईल. आणि बऱ्याच लोकांच्या डोक्यात काय कल्पना माहिती का, तुमच्या नगरमधनं मला बरेच फोन येतात, जास्तीत जास्त तिकडच फार इच्छा आहे ओ मिस्त्री सोडावी, पण पाळक साहेब तुम्ही प्रार्थना करा. हा मी सकाळी उठून तुमची मिस्त्री भाजून तुम्हाला देत असतो, घ्या मावशीन लावा तोंडाला, नाही का. तुम्ही प्रार्थना करा, तुम्ही प्रार्थना करा माझी मिस्त्री सुटावी, तुम्ही प्रार्थना करा माझी तंबाखू सुटावी, तुम्ही प्रार्थना. अरे त्या मिस्त्रीला काडी लाव, जळू दे ती तंबाखू एकदाची. आणि मिस्त्री वाटते ना घासायला, त्यास ती मिस्त्री चांगली लाल भडक करायची, तशीच तोंड तिला सुकवायची नाही, जीभ जळू द्यायची, मग परत कधी तोंडात मिस्त्री धरूची वाटणार नाही. गर्सेकराच्या प्रांत बाहेर जा, आमच्यात नको राहू, मग माझी मिस्त्री कशी सुटणार आहे. आम्हाला सगळे समस्यातनं सुटका पाहिजे, पण येशू नको यायला. तू बाबा तुझा डुकर राहू दे, डुकर पण राहू दे, भूत पण राहू दे, आणि हा माणूस पण, हे आमच्या गावाची करमणूक आहे. बऱ्याच लोकांना ते भूत लागलेला माणूस करमणूक आहे. रोज मला वाटते कब्रस्तानामध्ये जात असतील. आज तर त्यांनी कहर केला, काल त्याला साखळदंड तोडले, आज काय, अरे आज दगड फोडले. करमणूक. लक्षात ठेवा, हे जग फक्त तुम्हाला करमणुकीसाठी बघेल. येशूला तुम्हाला बघायचंय, तुम्ही वस्त्र पांघरलेले दिसावेत, वस्त्र पांघरलेले दिसावेत, वस्त्र पांघरलेलं तुमचं जीवन असावं. तुम्ही लोकांसाठी एक हिरो बनावं. लोक तुमची टिंगल करत आहे, तुमची चेष्टा करत आहे. लक्षात ठेवा, हे जगाकडे पाहू नका. हे जग फक्त तुम्हाला चेष्टा, हेटाई आणि तुम्हाला सर्व प्रकारची दूषणं देणारा जग आहे. पण येशू तसा नाही. येशू तुमची परिस्थिती बदलून लोकांसमोर तुम्हाला झिरोतनं हिरो करणारा येशू आहे. त्याच्याकडे तुम्हाला बघायचं. आज तुमची साक्ष काय, आज तुमच्याकडे लोक कोणत्या उद्देशाने पाहत आहे. तुमच्याकडे पाहताना कदाचित तुमची आयडेंटिटी, तुमची ओळख अशा प्रकारची ओळख आहे जसं त्या माणसाची ओळख आहे. परंतु हीच तुमची परिस्थिती एक दिवशी प्रभू बदलणार आहे. आणि म्हणून तिथं असं म्हटलं, या व्यक्ती संबंधानं म्हटलं की त्याला आणि साखळ दंडाने बांधून ठेवावं लागत होतं. कोणाला वटणीवर आणता येत नव्हतं. ऐका, काही वेळेस इतकी भयानक प्रकारची मनोवृत्तीचे लोक तुमच्या घरामध्ये असतील. कदाचित तो तुमचा मुलगा असेल, कदाचित ती तुमची सून असेल, कदाचित ती तुमची मुलगी असेल, जिला बदलू शकत नाही, तिचे विचार कोणी बदलू शकत नाही, तिच्या अंतःकरणामध्ये कोण काम करू शकत नाही. मुलींची परिस्थिती कठीण आहे, मुलांची परिस्थिती कठीण आहे, नवऱ्याची परिस्थिती कठीण आहे, सासूची परिस्थिती कठीण आहे, सुनेची परिस्थिती कठीण आहे, आर्थिक परिस्थिती तुमची कठीण आहे. नाही बदलू शकत कोणी त्याला, पण येशू बदलतो ना. मागच्या दिवसामध्ये एक फार मोठा बिझनेसमन, त्याचा फोन मला आला होता आणि त्याने सांगितलं की, म्हटला
मी करोडो रुपयाच्या संपत्तीमध्ये लोळण घेणारा व्यक्ती होतो आणि एवढा पैसा माझ्याकडे असायचा, एवढा माझा बिझनेस तुफान चालायचा. काय घडलं 1 महिन्यामध्ये कळलं नाही, पण सगळा माझा बिझनेस लॉस मध्ये गेला आणि आता काही कोट रुपयाचं कर्ज माझ्या डोक्यावर आहे आणि माझ्यासमोर आता एकच ऑप्शन आहे, ते म्हणजे सुसाईड, आत्महत्या करायची. का तर देणेकरी माझ्या दारासमोर आहे आणि रोज सकाळी उठून ते मला धमकी देत आहेत आणि ते मला मारण्यासंबंधानं सांगत आहे. परंतु तुमचा संदेश एक मी ऐकला, देव परिस्थिती बदलतो आणि त्या संदेशानं मला असं वाटलं की नाही, देव माझी पण परिस्थिती बदलेल. म्हणून विश्वास ठेवून मी तुम्हाला कॉल केला. मी दुसरं तिसरं काही मागत नाही. मला माहिती आहे फक्त देवानं माझ्या बिझनेसमध्ये जे काही माझे देणं आहे ते देण्यासाठी माझा बिझनेस त्यानं पुन्हा स्टार्ट करावा. जे माझ्या डील्स होणार आहेत त्या डील्स जर त्यानं फायनल केल्या, ज्याच्यासाठी गेली 2 वर्ष मी संघर्ष करत आहे की त्या डील फायनल व्हाव्या, की जेणेकरून माझ्या 2 डील जर फायनल झाल्या तर त्याच्यामध्ये मला फार मोठं लिफ्ट मिळणार आहे. तर तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. म्हटलं पाळक साहेब, जर झालं नाही 8 दिवसामध्ये या डील फायनल होतील. जर त्या डील फायनल झाल्या नाहीत तर माझा तुम्हाला दुसऱ्यांदा कॉल येणार नाही आणि तुम्हाला हे पण कळणार नाही मी सुसाईड केलेली आहे. पण तरी एक मोठी आशा आतमध्ये वाटते की प्रभू काहीतरी करेल. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही ते काहीतरी माझ्यासाठी प्रार्थना करा. मी देवाजवळ प्रार्थना केली. म्हटलं प्रभू, एखाद्या व्यक्तीच्या मरणानं तुला कधी संतोष होत नाही आणि कोणाचं जीवन अशा पद्धतीने संपवावं असं पण मला वाटत नाही. या व्यक्तीनं काय चुका केल्या, काय घडलं मला माहित नाही, परंतु या अवस्थेमध्ये जर तो मेला तर तुझं गौरव होणार नाही. पण जर तू त्याची मदत केली, त्याला लिफ्ट दिली आणि त्याची बिझनेस डील जर फायनल झाले तर कदाचित एक फार मोठी साक्ष घडेल. आणि मी तशी प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यावर दुसऱ्या दिवशी त्याचा कॉल आला. बाळक साहेब तुम्ही प्रार्थना केली, मी बाहेर गेलो आणि 2 माझे महत्वाचे डील फायनल झाले आणि प्रभूनं दाखवलं तो आहे. त्यानं मला मरू दिलं नाही त्यानं आणि माझं कोट्यावधीचं डील फायनल झालं. सांगण्याचं तात्पर्य जर तो आला तर तुमची परिस्थिती बदलती. प्रियानो, सगळं बदलून जातं. काहीच तुमचं पहिल्यासारखं राहत नाही. म्हणून हताश होऊ नका. आज तुमची परिस्थिती अति भयानक आहे. तुमच्या परिस्थितीमुळे तुम्ही निराश होऊन आपले जीवन संपवण्याचा पण विचार करू नका, कारण जीवन देणारा सगळ्यात उत्तम दाता आज रात्री आमच्या मध्ये आहे आणि तो सांगतो मी आल्यावर सगळं काही सुरळीत होईल. सगळं सुरळीत होणार. कोणतीच गोष्ट अशी नाही की ज्या गोष्टीला प्रभू हात लावू शकत नाही. कोणतीच गोष्ट नाही प्रियानो, कोणतीच नाही. जेव्हा तुम्ही येशू आणि या व्यक्तीकडे पाहता, शास्त्र सांगतं की अहो परात्पर देवाचे पुत्र, तो सर महासमर्थ अशा प्रकारचा देव आहे. त्याच्यासारखी ताकद कोणाकडे नाही. तो प्रत्येक डील फायनल करू शकतो, प्रत्येक व्यवहार आणि प्रत्येक गोष्टीचा त्याचा व्यवहार असणार आहे आणि त्याच्या समोर कोणीच टिकाव धरू शकत नाही. शास्त्र सांगतं ती भूत येशूच्या पाया पडली. आणि आज रात्री मी तुम्हाला हे सांगणार आहे, तुमचे प्रश्न आज रात्री येशूच्या पाया पडणार आहे. तुम्हाला कोणाच्या पाया पडावं लागणार नाही. हेच प्रश्न येशूच्या पाया पडणार आहेत आणि पडणार, 100% पडणार. तुम्हाला माहित नाही, इथं टाइमपास म्हणून तर मी चुकून पण नाही आलो. मला ती जेव्हा या मीटिंग फायनल झाल्या आणि मला तुम्ही रविवारी जर माझा संदेश ऐकला असेल तर त्याच्यात माझा घसा बसला होता. मला टेम्परेचर भरपूर होतं, इतक्या बॉडी पेन होत्या, मला 3 दिवस काही सुचत नव्हतं आणि मला सगळ्यात जास्त टेन्शन होतं की आता इथं गेल्यावर कसं व्हायचं. कारण नियोजन मीटिंगचं करणारे जे लोक आहेत त्यांना किती उठाठेवा कराव्या लागतात, कशा कशा पद्धतीने हे करावं लागतं. आणि मग शारून मला रोज सकाळी एक फोन करत होता की तुम्हाला बरं वाटतं, कारण त्याला टेन्शन होतं की मीटिंगला गेल्यावरती बोलावं तर लागणार आहे. आणि कालपर्यंत तो म्हटला तुमचा आवाज अजून बरा नाही, पण आता तुमच्यातला एकाने उठून म्हणावं की तुम्हाला बरं नव्हतं का. तो आला की सगळंच डील करत असतो, कोणत्याच गोष्टी तिथं राहत नसतात, आपोआप सगळं जातं. मग येऊ द्या ना त्याला, प्रतिबंध करू नका, येऊ द्या त्याला आतमध्ये, येऊ द्या जीवनामध्ये, परिवारामध्ये येऊ द्या.
तुम्हाला भीती कशाची वाटते? तुम्हाला वाटतं येशू आल्यावर सगळं सोडावं. अहो सोडू द्या ना, मग काय एवढं महत्वाचं आहे? काही गोष्टी तुम्हाला सोडाव्या लागणार 100%. याकोबाच्या विहिरीवरती घागर शमरोनी स्त्रीने टाकून दिली. का त्या घागरीवरती एवढं प्रेम करत बसता? तो म्हटलं, बाई मी तुला असं पाणी देतो, तुला परत कधी विहिरीवरती यावं लागणार नाही. तुम्हाला विहिरीवरती यायचंय का एकदाच पाणी घ्यायचं आणि कायमचं त्या विहिरीचा नाद सोडून टाकायचंय? नाही हो, वारंवार विहिरीवर येण्याच्या ऐवजी एकदाच मसीहाला भेटा, आणि तो मसीहा भेटला तर अख्खं गाव तुमच्या बरोबर मसीहाला भेटण्यासाठी येणार आहे. त्याच्यासाठी एकदा तुमची येशूची भेट व्हायला पाहिजे. एकदा. कशाला वारंवार विहिरीवरती येतात? कशाला त्याच गोष्टी? काय चगळायच्या त्याच गोष्टी? काय त्या गोष्टीमध्ये अडकून पडायचे? काय मजा आहे हो. चिंगम खाणाऱ्या लोकांना तुम्ही बघितलं का? ते खायला लागल्यानंतर न खाणाऱ्या माणसाचं डोकं फिरतं. आणि काय चगळतोय. आमच्या चर्चमध्ये सांगायला होतं, चिंगम खाणाऱ्याने पहिले का हो, तो खातो आणि खुर्चीला लावून जातो, नाही का? तसं आमचे विचार पण असतात. उगाच सगळत राहतो तेच. आणि ते काय करतो माहिती का? ज्याच्यावर खुन्नस आहे त्याच्या खुर्चीला लावून जातो. चिटकू द्या, तसं होऊ द्या सर. त्याच्यापेक्षा डेंजर शाळेत असतं बघा. शाळेत गेल्यावर ती पोरं काय करतात? चिंगम खातात. आणि काय यार, ते चिंगम केसामध्ये लावलं की त्याला तिथं त्या भागात टकलच करावं लागतं. ही चघळणारी गोष्ट अशीच आहे. जेव्हा तुम्ही ती चघळताना आणि चघळल्यावर कोणाचाच फायदा होत नाही, पण तुम्ही सोडून देता, त्यास अख्खा शमरोन येशूला भेटायला येतो. प्रियानो, हे तुम्हाला येशू भेटल्याचं आणि तुमच्या जीवनामध्ये असणारं परिवर्तन आहे. सोडून टाका त्या गोष्टी. काय त्याच्यामध्ये माझा आहे? किती काळ अंगात दगडाने ठेचून घेणार आहात? किती काळ त्याच्यामध्ये अडकून पडणार आहात? तुम्हाला नाही वाटत तुम्ही साक्षीचं जीवन जगावं? तुम्हाला नाही वाटत तुम्हाला कोणीतरी पाहायला यावं? तुम्हाला नाही वाटत कोणीतरी तुम्हाला विचारावं, काय तुझ्या जीवनामध्ये एवढं मोठं परिवर्तन झालं? त्याच्या खालच्या वचनामध्ये 15 वचनामध्ये वाचा बरं. 15 वचन. ते येशू जवळ आल्यावर तो भूतग्रस्त, म्हणजे ज्यात सैन्य होते, तो बसलेला, वस्त्र पांघरलेला आणि शुद्धीवर आलेला त्याच्या दृष्टीस तो पडला. इकडं याच्या अगोदर तो कसा होता? अंग दगडाने ठेचून घेत होता, साखळ दंडाने बांधलं तर साखळ दंड तोडत होता. पण येशू आला. आता येशू आल्याबरोबर इकडं याचं परिवर्तन. काय परिवर्तन? कसा बसलाय तो? येशू जवळ आल्यावर तो भूतग्रस्त, म्हणजे ज्यात सैन्य होते, तो बसलेला. कसं? काय केलं? बसलेला वस्त्र पांघरलेला. म्हणजे पूर्वी नग्न होता, आता कसा आहे? वस्त्र पांघरलेला. बरेच लोकांचा डायलॉग असतो बघा, माझ्या नादी लागू नको, मी लय नागडा आहे, म्हणजे लय उघडा आहे. म्हणजे तो मी तर तुला उघडा करील, मी तर उघडाच आहे, पण मी तुला उघडा करील. अरे उघडा नागडा बंद हो, आता शुद्धीवर ये. आमीन म्हणाल का? समजतंय का नाही माझं बोलणं तुम्हाला? समजतंय? आपली धमकी देण्यामध्ये लय पटायत असतो तो. माझ्या नादी लागू नकोस, मी असा आहे, मी तसा आहे. पण येशू आल्यावर पहिल्यांदा तुम्हाला वाटतं मी कपडे घालावेत. येशू नसला की सगळ्यांचे कपडे जातात. येशू आला की पहिलं काय होतं? एदेन बागेमध्ये आदामाला पहिल्यांदा कळलं माझे कपडे कोणीतरी काढले. आणि देव आला भेटण्यासाठी. तो काय म्हणतो? देवा मी नग्न आहे. तो म्हटला कोणी सांगितलं तुला नग्न आहे? कोण सांगितलं तुला नग्न आहे? मग खरंच जर आदामाला देवानी कपडे घातले असते तर आदामाला कसं काय कळलं तो नग्न आहे? मग याच्या आधी पण तो नग्न होता ना. पण त्या दिवशी कसं कळलं त्याला अचानक मी नग्न आहे? काय घडलं होतं तिथं? कोणती गोष्ट घडलेली होती? फक्त एक देवाची आज्ञा त्यानं मोडली. लक्षात घ्या. कोण नग्न आहे माहिती का? एखादी देवाची आज्ञा जरी तुम्ही मोडली तर तुम्ही नग्न आहात. एकच जरी आज्ञा, एखादी आज्ञा, कोणती पण आज्ञा असो, बदला घेणं असेल, अपप्रचार असेल, निंदा असेल, व्यभिचार असेल, जारकर्म असेल, कोणती पण आज्ञा तुम्ही मोडा. जर तुम्ही एखादी आज्ञा मोडली तुम्ही नग्न आहात. कोणती पण आज्ञा आहे. तुम्हाला कोणाविषयी ईर्ष्या असेल, तुम्हाला कोणाचा राग येत असेल, ऐका बरं का,
बायबल सांगतं राग येऊ देऊ नको. आणि तुम्हाला राग येतो एखाद्या व्यक्ती असतं कधी कधी, आम्ही म्हणतो ना त्याला पाहिलं ना तळपायाची आग कुठे जाते. अहो रॉकेलचा स्टो सुद्धा लवकर पेटत नाही, पण बिना काडीचे पेटते ते. त्याला पाहिल्याबरोबर तळपायाच्या मस्तकाला जाते का? कारण त्यांनी देवाची आज्ञा मोडली. परंतु लक्षात ठेवा, जेव्हा प्रभू येतो तेव्हा तुमच्यामध्ये शांती आणि समेट असतो. प्रियांनो, शांती असते तुमच्यामध्ये. त्यास तुमच्यामध्ये कुठल्या प्रकारची कुरबुर नसते. तुमचं जीवन लोकांना प्रकाश देणारं जीवन असतं. एक आज्ञा तुम्ही मोडाल आणि तुम्ही नग्न व्हाल. जेव्हा देव तुमच्याकडे नसतो त्यास तुम्ही नग्न असता. जेव्हा तुम्ही फळाभोवती तुमचं जीवन असतं तेव्हा तुम्ही नग्न असता. आणि एकदा तुम्ही नग्न झाला, ऐका, जेव्हा तुम्ही नग्न असता तेव्हा प्रभू तुम्हाला बागेतनं बाहेर घालवतो. नीट ऐका, बागेतनं बाहेर जाण्याचं कारण काय? एदेन बागेतनं एकाच डायलॉग मुळे, एकाच वाक्यामुळं एदेन बागेतनं हा जो आदाम आहे त्याला बाहेर काढण्यात आलं. आणि त्याचं कारण तो म्हटला, देवा मी नग्न आहे. फक्त एका वाक्यामुळे. जेव्हा तुमच्यामध्ये नग्नता असते तुम्ही एदेन बागेत कधीच राहू शकत नाही. एदेन बाग म्हणजे देवाची समक्षता. जेव्हा जेव्हा तुम्ही नग्न आहात तुम्ही बागेत कधी राहू शकणार नाही. तुमचा आनंद निघून जाणार. आणि जर तुमचा आनंद टिकून राहावा असं तुम्हाला वाटतं तर आज्ञेमध्ये राहा, देवाच्या इच्छेमध्ये राहा. इथं भूतग्रस्त येशू ख्रिस्त आल्यावर, ऐका, जी आदामाची नग्नता गेली, भूतग्रस्ताची सुद्धा नग्नता घालवण्यासाठी येशू ख्रिस्त तिथं आला. तिथं असं लिहिलं, तो वस्त्र पांघरलेला त्यांना आढळला. मग वस्त्र आलं कुठून? त्याच्याकडचं वस्त्र गेलं होतं. मग कसं काय त्याने वस्त्र पांघरलं? कोणी त्याला वस्त्र दिलं? शिष्याने तर वस्त्र दिलं नाही. लोकांना त्याच्या वस्त्रामध्ये इंटरेस्ट नव्हता. मग त्याच्याकडे वस्त्र आलं. बरं, ते वस्त्र कुठलं होतं? कोणतं वस्त्र त्याला दिलेलं आहे? आणि कसा तो शुद्धीवरती आला? पवित्र शास्त्र अजून एका ठिकाणी दिलेलं आहे. येशू ख्रिस्त मेला, पुनरुत्थित झाला. आणि मग पेत्राला असं वाटलं की आता येशू पहिल्यासारखं आपल्या बरोबर गुरु म्हणून राहत नाही. मग पेत्रानं काय केलं? आपल्या बरोबरचे जे अनुयायी होते त्या 10 शिष्यांना घेऊन पेत्र नावेमध्ये आणि मासे पकडण्यासाठी परत निघून गेला. आणि मासे पकडण्यासाठी निघून गेल्यावरती येशू आला आणि येशूनं पाहिलं हा पेत्र सगळ्या शिष्यांना घेऊन मासे पकडायला गेला, चाललेला आहे. आणि मग येशू त्यांच्यामध्ये त्यानं प्रवेश केला आणि त्यांना काहीतरी बोलला तो. आणि बोलल्यावरती त्यांना कळलं हा येशू आहे. त्याच पेत्रानं काय केलं? जो कमरेला लावणारा जो झगा आहे तो डोक्याला बांधला होता. आणि येशूला पाहिल्यावर परत कमरेला गुंडाळून पाण्यामध्ये उडी मारली. म्हणजे नग्न होता. येशू नसल्यावर सगळेच लग्न आहेत. जर तुमच्यामध्ये कोणतं, मला एकच वचन ते वाचायचं, नीतिसूत्राचं पुस्तक, सॉरी नीतिसूत्राचं पुस्तक, हा रोमकराचं पत्र, त्याचा प्रेषितांचं कृत्य 5वा अध्याय, प्रेषितांच्या कृत्याच्या 5व्या अध्यायामध्ये पण त्या संबंधीचं आणि पहिले करंथीकराचं पत्र 15वा अध्याय आणि त्याचं 34 वचन. पहिले करंथीकराचं पत्र 15वा अध्याय आणि त्याचं 34 वचन. हा, करंथीकराचं पहिलं पत्र. नीतिमत्वा संबंधाने शुद्धीवर या आणि पाप करू नका. कारण कित्येकांना देवासंबंधीचे ज्ञान नाही. हे मी तुम्हास लाजविण्यासाठी बोलतो. आता कोणी म्हणेल मेलेले कसे उठवले जातात. बस. नीतिमत्वा संबंधानं, नीतिमत्वा संबंधाने शुद्धीवर या आणि पाप करू नका. कारण कित्येकांना देवासंबंधीचे ज्ञान नाही. जेव्हा येशू ख्रिस्ताचं ज्ञान तुम्हाला प्राप्त होतं तेव्हा तुम्ही शुद्धीवरती येता. आणि शुद्धीवर आलेल्या व्यक्तीचं वैशिष्ट्य काय? तो व्यक्ती वस्त्र पांघरलेला आहे.
शुद्धीवर आलेल्या व्यक्तीचं. म्हणजे बाकीचे लोक जे शुद्धीवर येत नाही ना ते सगळे बेशुद्ध आहे. म्हणजे त्यांच्याकडं शुद्ध नाही, म्हणजे पापाची जाणीवच त्यांना नाहीये. जर तुम्हाला पापाची जाणीव नाही म्हणजे तुम्ही बेशुद्ध आहात. काही लोकांना पाप कळतच नाही, सगळं कळतं, पाप नाही कळत. त्यांना काय वाटतं माहिती का, दावीद म्हणतो माझं पाप नित्य माझ्या समोर आहे. नीट आहे का बरं का. 10-15 मिनिटांमध्ये मी संपवतो. हा चालेल ना, किती वाजेपर्यंत? 10-15 मिनिटं म्हणाल तेव्हा मग 12च वाजवतो. हा शुद्धीवरती यायचं म्हणजे नेमकं काय करायचं. पापाची जाणीव जेव्हा तुम्हाला होती ना तेव्हा तुम्ही शुद्धीवरती आलेला. पण होतं काय माहिती का, मला माझं पाप दिसण्याच्या ऐवजी दुसऱ्याचं पाप दिसतं. काय म्हणतो माहिती का, पौल म्हणतो मी जगातला सगळ्यात मोठा पापी. कोण मोठा पापी आहे? पौल. मी काय म्हणतो, मी खूप चांगला आहे, तो समोरचा व्यक्ती पापी आहे, म्हणजे मी बेशुद्ध आहे. जेव्हा मला दुसरा व्यक्ती पापी दिसतो त्याचा अर्थ मी कसा आहे, हा पापी, तो पापी, तो पापी, तो पापी, तो पापी. पौल तसा म्हणत नाही, जगातला सगळ्यात मोठा पापी. दावीद म्हणतो माझं पाप. शुद्धीवरती आल्यावर तुम्हाला तुमचं पाप दिसलं पाहिजे, माझं पाप दिसलं पाहिजे ना. आणि येशू ख्रिस्त शुद्धीवरती आणतो म्हणजे काय करतो माहिती का, तुम्हाला तुमचं पाप दाखवतो. म्हणून तर आम्ही पाहतो व्यभिचार करणाऱ्या स्त्रीला पकडल्यावर येशू म्हटला पहिला दगड त्यांनी मारायचं ज्याने अजूनपर्यंत पाप केलं नाही. हट्टी लोक तसेच थांबले. मग येशूने शुद्धीवरती आणण्यासाठी लिहिलं, मनोज तेलोरे प्रीचर आहे, अमकं अमकं पाप तुमचं मला माहिती आहे. शुद्धीवर आलो, गपचूप कडेकडे निघालो, अरे माझं पाप याला माहिती आहे. लक्षात ठेवा कोणाचं पाप झाकलेलं नसणार आहे, म्हणून तो धोंडा आमच्यावर पडण्याच्या ऐवजी आम्हीच त्या धोंड्यावरती पडूया. शुद्धीवरती या. तुमचं पाप येशू तुमच्या जवळ आल्यावर तुम्हाला सिद्ध होणार आहे. नीतिमत्वा संबंधाने शुद्धीवरती या. खरं नीतिमत्व काय, खऱ्या नीतिमत्व असणाऱ्या व्यक्तीला जर तुम्ही ओळखायचं असेल ना तर तो आपल्यातल्या गुप्त पापाला शोधतो. लक्षात ठेवा पाप हे नेहमी गुप्त असतं, सिक्रेट असतं. हे पाप कधीच तुमच्या लक्षात येत नाही, ते लपलेलं असतं. असं लिहिलंय, पहा पाप दाराशी टपलेलं आहे, म्हणजे लपलेलं आहे. पाप लपलेलं असतं, त्याला कधीच वाटत नाही रिव्हील व्हावं, त्याला कधी वाटत नाही प्रगट व्हावं. आणि जेव्हा पाप प्रगट होतं ना तेव्हा वेळ निघून गेलेली असते. म्हणून आम्ही पाहतो काईनानं हाबेलाचा वध केला, वेळ निघून गेली. प्रियानो, योसेफाला त्याच्या भावांनी विकलं, वेळ निघून गेलेली आहे. दाविदानं खिडकीतनं पाहिलं आणि त्या सैनिकाच्या पत्नीला व्यभिचार करून त्याला ठार मारलं, वेळ निघून गेली. या पापानं त्याच्या घरामध्ये शिरकाव करून त्याचं सगळं काही उद्ध्वस्त करून टाकलं. यहुदानं येशू ख्रिस्ताला 30 रुपयाला विकलं, ती वेळ निघून गेली. यहुदा नंतर जातो मंदिरात पैसे फेकतो, परंतु आता शुद्धीवरती येऊन काही फायदा नाही, वेळ निघून गेलेली. वेळ निघून जाण्याच्या अगोदर आपण शुद्धीवरती येऊया. का, कारण एकदा प्रभू आमच्या हातातनं निघून गेला, परत आमच्या हाती सापडणार नाही. गर्सेकराच्या प्रांतातल्या त्या व्यक्तीनं वेळ साधली, एवढी वर्ष मला कोणी सुटका दिली नाही, पण आता महासमर्थ देव आलेला आहे. आता महासमर्थ देव आलेला आहे आणि तो मला आणि शुद्धीवरती त्यानं आणलं. मला बदलणं गरजेचं आहे, मला बदलणं गरजेचं आहे. माझी आयडेंटिटी, माझं आणि माझी ओळख आता मला पुसायची. कालपर्यंत मी नग्न फिरत होतो, पण आता मी नग्न फिरणार नाही, कारण माझा प्रभू आला आणि त्यानं मला वस्त्र दिली. कोण दिली वस्त्र त्याला? अहो गाढवीच्या शिंगराला सुद्धा सोडून आणताना पहा बरं का, चौकात बांधलेलं गाढव सोडून आणा. आणि असं लिहिलं, गाढव सोडून आणल्यावर त्याही गाढवाच्या अंगावर वस्त्र टाकली. आता इथं पण हा भूतग्रस्त ज्याला बांधून ठेवलं होतं, येशूनं त्याला सोडवलं आणि त्याला सुद्धा वस्त्र दिली. आज रात्री तुमचं वैशिष्ट्य काय माहिती का, आज तुमची बंधनं सुटणार आणि प्रभू तुम्हाला वस्त्र देऊन एक वेगळी ओळख तुम्हाला देणार आहे. जिथं या व्यक्तीला वेगळी ओळख दिली, तो वस्त्र पांघरलेला सापडला. किती सुंदर आहे, किती सुंदर आहे. वस्त्र तुम्हाला येशू भेटल्यावर मिळतात. तो गाढवाला मिळाली हो, गाढवाला वस्त्र मिळाली पण माणसाला मिळणं हो. गाढवाला मिळाली वस्त्र आणि गाढवाने घालून पण घेतली. आम्ही नाही घालून घेत वस्त्र, कारण वस्त्र म्हणजे धार्मिकता आहे. वस्त्र धार्मिकता आहे.
वस्त्र धार्मिकता आहे, ती धार्मिकतेची वस्त्र आम्हाला परिधान केली पाहिजे. येशूनं घातली त्याला वस्त्र. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो जेव्हा वस्त्र घातलेले दिसतात ना, स्वतः प्रभू येशू ख्रिस्तानच आपलं वस्त्र लोकांमध्ये वाटून टाकलं असं लिहिलेलं आहे. त्यांना त्याचा झगा आपापसामध्ये वाटला असं लिहिलंय क्रुसावरती जाण्याच्या अगोदर. काय आम्हाला नाही वाटत आम्ही शुद्धीवरती यावं, वस्त्र पांघरलं असावं? कान देऊ नाही का? लोक तुमच्याकडे बघतील ना त्यास तुम्ही वस्त्र पांघरलेलीच जा. नग्न दिसू नका, नग्न दिसू नका. नग्नता ही तुमच्यासाठी हीनता आहे, तुच्छता आहे. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये त्यानं ते सांगितले, तुझी लज्जास्पद नग्नता झाकण्यासाठी माझ्याकडनं तू वस्त्र विकत घे. नग्नता ही लज्जास्पद आहे, लाज आणणारी गोष्ट आहे. पाप हे अशाच प्रकारची तुमची नग्नता उघड करतं. लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्याकडे ती नग्नता, कोणतं पण पाप असू द्या, तुम्ही नग्न आहात, तुमचं पाप तुम्हाला दिसत नसेल पण तो तुम्हाला पाहतो आणि तुम्ही नग्न दिसता. आणि तुमची नग्नता झाकण्यासाठीच ऐका जे विधान मी करत आहे. एदेन बागेमध्ये एक कोकरा कापावा लागला आणि कोकऱ्याच्या कातडीची वस्त्र आदामाला घालावी लागली. अहो तुमच्यासाठी सुद्धा त्या टेकडीवरती, गुलगुता टेकडीवरती, त्या बागेमध्ये हा कोकरा कापला. गेतशमनी बागेमध्ये हा कोकरा कापला आणि त्याची वस्त्र तुम्हाला मिळाली. मग तुम्हाला वाटत नाही का ही वस्त्र घ्यावं आणि मी नीतिमत्वा संबंधानं शुद्धीवरती यावं? ऐका, नामी रुतला सांगती बाई, एक आपला आपतामधला व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला तुझं वतन सोडून घेण्याचं आणि पूर्ण हक्क आहे. आता एक काम कर, नाहन माखन कर आणि ज्या खळ्यामध्ये हा निसतो ना, आणि हा जो निसतो तर त्या खळ्यामध्ये तुला जावं लागणार आहे. आणि त्या खळ्यामध्ये जाऊन, तो बवाजाच्या खळ्यामध्ये जाऊन बवाजाचं जे काही वस्त्र किंवा बवाजाचं जे पांघरून आहे आणि ते पांघरून तुला आपल्या अंगावरती घेतल्यावर तुझी ओळख विसरली जाणार आहे. तू विधवेपासून एक सद्भा बनणार आहे. आणि शास्त्र सांगतं या रुथनं काय केलं, बवाजाच्या खळ्यामध्ये गेली आणि बवाजाचं पांघरून आपल्या अंगावरती घेतल्यावर बवाज काय म्हणतो माहिती का, बाई मी तुझ्याकडे पाहिलं, सुंदर आहेस, तरुण आहेस, बाकीच्या कोणासुद्धा व्यक्ती संबंध आणि व्यक्तीकडे तू गेली असती, पण तू माझ्याकडे आली. जगामध्ये बवाजासारखे खूप तुम्हाला सापडतील, पण बवाजासारखा चांगला दुसरा कोणी नाही सापडणार. आणि आमचा बवाज प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याचं पांघरून आमच्यावरती घेतल्यावर आमची साक्षच बदलणार आहे. आणि काय साक्ष? रूथ पासून प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. जेव्हा ख्रिस्त तुमच्यामध्ये येतो त्यास तुमचं जीवन साक्षमय आणि सुगंधमय बनतं. म्हणून उघडं राहू नका, उघडं राहूच नका. वस्त्र पांघरा. लोक तुमचं वस्त्र काढतील. येशूचं वस्त्र लोकांनी काढलं, त्याला नग्न केलं, हान देऊ नाही का? हे सगळे जगातले लोक तुम्हाला उघडे करणारे लोक आहेत. फक्त येशूच तुम्हाला झाकणारा देव आहे प्रियानो. सगळे उघडे करणारे आहेत. व्यभिचारी स्त्री करणाऱ्या स्त्रीला, म्हणून उघडं करणाऱ्या लोकांचं पण वाईट वाटून घेऊ नका. लोक तुम्हाला उघडे करतात, तुमच्याविषयी वाईट बोलतात, बोलू दे त्यांना वाईट. पण येशूला असं वाटतं नाही याला कोणी काय का वाईट म्हणेना. आणि म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, येशू ख्रिस्ताला जो झिरो आहे त्याला हिरो बनवायचा आहे. झिरो आहे का तुम्ही? तुम्हाला आज रात्री त्याला हिरो बनवायचं आहे. आणि लक्षात ठेवा, ज्यांनी तुम्हाला नग्न पाहिलं ना तेच तुम्हाला भरजारी वस्त्रामध्ये बघतील. बघा, माझ्याकडे जर तुम्ही आला म्हटला मला कपडे, तर मी माझे सेकंड हँड जुने कपडे तुम्हाला देईन, नवीन थोडे देणार आहे. पण येशूकडे आल्यावर त्याने उदाहरण सांगितलं नाही का, राजाच्या मुलाचं लग्न होतं, जा सगळ्याला बोलवा लग्नाला. कोणी सांगितलं लग्न झालं, कोण म्हटलं बैल जोडे घेतली, कोणी म्हटलं शेत घेतलं, तर म्हटलं ठीक आहे रस्त्यावरचे भिकारी बोल. आता भिकारी बोलवा म्हटलं येशू म्हणणार आहे का सगळे फाटके तुटके कपड्यावाले जेवायला बसवा? नाही. माझ्या पोराचं लग्न आहे तर त्या स्टाईलमध्ये त्याचे कपडे असले पाहिजे. मग येशू, त्या राजानं काय केलं, सगळ्या असणाऱ्या लोकांना वस्त्र शिवली. येशूकडे आल्यावर येशू सगळ्याला वस्त्र देतो. मग कुणाला अमितला दिलं त्यांनी वर्शिपचं वस्त्र, मला दिलं प्रीचिंगचं वस्त्र, आणि आमच्या बरोबर असणाऱ्या कोणाला शारोनला दिलं त्याचं वाजवण्याचं वस्त्र, बायबल वाचण्याचं वस्त्र. आता विचार करा, प्रत्येक जण आपापल्या वस्त्रामध्ये किती सुंदर दिसतो.
सुरुवातीला त्या अभिताला एवढं छान वाजवलं आणि मग तुम्ही तल्लीन होऊन गेला. त्याचं वस्त्र पाहिल्यावर बऱ्याच लोकांना वर्षी पडलं वाटतं, नाही मला अमित सारखं बनायचं. मग मी प्रीचिंगला आल्यावर बरं पास्टर थेलोरे सारखं बनायचं. लक्षात ठेवा, ना अमित ना मी, पण बना तुमच्या स्वतःचं एक वस्त्र तुम्हाला प्रभू देणार आहे आणि ते वस्त्र इतकं भारी असेल की त्याच्यासारखं दुसरं वस्त्रच नसणार आहे. म्हणून येशू ख्रिस्त आला आणि त्यानं त्याला वस्त्र दिलं. किती आनंदित आहात तुम्ही, का तर तुम्हाला प्रभू आज रात्री एक वस्त्र देणार आहे. आणि वस्त्र दिल्यावर शुद्धीवर आल्यावर कळतं, अरे हे वस्त्र माझं आहे. वेड्या माणसाकडे तुम्ही पाहिलं का? त्या वेड्या माणसाला जर तुम्ही बघितलं ना, कधीच कपडे धुतलेले नसतात आणि तो असं गुंडाळून ठेवतो काहीतरी पांढरं कापड, किंवा कधी कधी ते फाटलेलं असतं. मी शुद्धीवरती आहे, माझ्याकडे आतमध्ये पोपटी टाय, पोपटी शर्ट, भिजलेल्या मेहंदीचा कोट आहे, माझ्या पायामध्ये शूज आहे. का? मी शुद्धीवरती आहे. आणि तुम्ही माझ्या कपड्याकडे बघता, का तर माझं वस्त्र तुमच्या वस्त्रापेक्षा भारी. मेरी सफेदी तुम्हारी सफेदी सी ज्यादा. कारण ते सांगतात टाईड, आमच्याकडे टाईट नाही, आमच्याकडे येशू आहे आणि त्याचं वस्त्र सगळ्यापेक्षा भारी आहे. ते वस्त्र बाकीच्या वस्त्रांसारखं नाही, एकदम वेगळं वस्त्र आहे. आणि त्या वस्त्रामध्ये त्याची फिटिंग इतकी भारी आहे ना. या वस्त्राचं वैशिष्ट्य काय माहिती का? हे घातल्यावर दुसरा त्याच्यामध्ये शिरूच शकत नाही. आमेन म्हणाल का? फिटिंगचं वस्त्र आहे. माझं म्हणजे माझंच. माझ्या याच्यात कसं, मला दिनाकरनच्या वस्त्रात शिरायचं. तो म्हणतो नाही, तू तेलोरेच्याच वस्त्रात ठीक आहे. नाही मला बिनेन नाही, तिची फिटिंग आहे ती. म्हणलं नाही, अमितच्या वस्त्रात मला शिरायचं आहे. मला आली लहर. त्याने गाणं गायलं. तुम्ही आता मी एक गाणं गाऊन दाखवतो. तू कशाला त्याच्या वस्त्रामध्ये घुसायला लागला? त्याचं जे वस्त्र आहे ते वस्त्र अभिषेकाचं वस्त्र आहे आणि तुझं वस्त्र पण अभिषेकाचं वस्त्र आहे. त्याचा अभिषेक वेगळा, तुझा अभिषेक वेगळा, पण सगळ्या गोष्टीचं सार्थक काय? एकच, याच्याकडे येशू आहे म्हणून याच्याकडे वस्त्र हेच आहे. येशू आहे, बाकी काय त्याच्यावर? येशू आला म्हणून त्याला वस्त्र मिळाली ना. मग आज रात्री तुम्हाला ती वस्त्र मिळणार आहे आणि तुमची वस्त्र लक्षात, इथून जाताना तुमच्यामध्ये एक फिलिंग असली पाहिजे, नाही आज रात्री ते वस्त्र मला मिळवायचं आहे. एकच वचन वाचा आणि मग आपण संपूया. खरं तर मला तुम्हाला 12 वाजेपर्यंत पण सोडू वाटत नाही, पण ठीक आहे. देव टाकळीच्या लोकांनो, परत कधी आलो तर आणखीन आपण पाहूया. वाचू त्याच्या पुढचं वचन, मार्काचं शुभवर्तमान त्याचा 5वा अध्याय आणि त्याचं 16 वचन, 15 वचन वाचा. 15-16. ते येशू जवळ आल्यावर तो भूतग्रस्त, म्हणजे ज्यात सैन्य होते, तो बसलेला, वस्त्र पांघरलेला आणि शुद्धीवर आलेला. 3 गोष्टी. एक गोष्ट, बसलेला. ज्याला येशू भेटतो तो काय करतो? पहिला बोला की कसा काय करतो? बोला ओ, काय करतो? येशू ज्याला भेटला तो चर्च मध्ये बसतो, फटकत नाही इकडं तिकडं. बरेच लोक चर्च मध्ये आल्यावर ना ते हॅलो हॅलो हॅलो. अरे एवढा मोठा करोडपती असता तर चर्च मध्ये आला नसता ना हॅलो हॅलो करत. का तर याच्यात येशू नाही म्हणून हॅलो हॅलो करत गायब होतो. हो बसा ना, येशू आला तर बसणार आहे तुम्ही. येशू आला तर पहिले बसायला शिकवतो. धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या मसलतीने, पापी जनांच्या मार्गात, धर्मनिंदकाच्या बैठकीत. मग कुठं बसतो? देवाच्या मंदिरामध्ये बसतो. येशू आल्यावर पहिल्यांदा बसतो, ऐकण्यासाठी बसतो, आराधनेसाठी बसतो, वचनासाठी बसतो, देवाच्या सानिध्यामध्ये बसतो. पहिले बसणं आहे. आणि बसणं ही एक आज्ञापालन नसतं बरं का. दुसरी गोष्ट अजून बसण्यामध्ये, आता मला ह्याच्यामध्ये एवढे मुद्दे आहेत ना, पण नाही मला तुम्हाला सांगताना थोडं थोडं सांगावं लागेल ना, कारण तसं बसणं म्हणजे काय तुम्हाला कसं समजणार आहे. कधी कधी शांत बस, चुळबुळ करू नकोस, ते पण बसणं आहे. चुळबुळ करू नको म्हणजे कधी कधी चर्च मध्ये आम्ही बसतो पण चुळबुळ करत बसतो बरं का. याचं त्याला, त्याचं याला, त्याचं याला. इधर का उधर, उधर का इधर, इधर का उधर, इधर का उधर.
मग समजायचं येशू तुमच्याकडं. आणि जेव्हा येशू तुमच्याकडे येतो ना तेव्हा तुम्ही ध्यान करत बसता. असं लिहिलंय. रिबेकानं योसेपाला ध्यान करत बसलेलं पाहिलं. रिबेका ज्यावेळेस आली तिने ध्यान करत बसताना देवाच्या मंदिरामध्ये प्रभू तुमच्याकडे पाहतो त्यास तुम्ही ध्यान करत बसलेलं दिसलं पाहिजे. सगळं विसरायचं, ध्यान करणं सगळं विसरून जा. आम्हीच मला ते आवडतं. आणि मी कुठं मीटिंगला गेल्यावर तर लोकांना सांगत असतो वर्षिप पाहिजे तर अमितला बोलवा. माझं रिकमेंडेशन असतं अमितच मला पाहिजे, दुसरं कोण नको आहे. का? कोणाची पर्वा करत नाही. तुम्ही गायचं गा, नाचायचं नाचा. माझं माझ्या देवाचं नातं मजबूत आहे, मला लोकांची पर्वा नाही. लक्षात ठेवा, जेव्हा तुमच्यामध्ये येशू येतो ना तुम्ही ध्यान करत बसता. का तुम्ही इकडे तिकडे लोकांकडे पाहता? का तुमच्या जीवनाचं सार्थक कशामध्ये, कोणता उद्देश, कोणत्या कारणानं तुम्ही कडे बसा. ध्यानाला बसा, देवाच्या सानिध्यामध्ये बसा, शिस्तीमध्ये बसा, उपासनेसाठी बसा, आराधनेसाठी बसा. लक्षात ठेवा, अस्वस्थ, बेचैन आणि कुठल्याही पद्धतीचं तुमचं जीवन असता कामा नये. तुमच्या जीवनाचा फोकस तर फक्त प्रभूच असला पाहिजे. फक्त देव तुमच्या जीवनाचा फोकस असला पाहिजे. इकडं तिकडं कुठंच पाहू नका. लोट का वाचला, त्याचा फोकस फक्त प्रभूकडे. बायकोकडे पण नाही त्यांनी पाहिलं. बायकोकडे पाहिलं असतं तर मिठाचा खांब बायको झाली, तो तसाच घडला असता. नाही त्यांनी पाहिलं त्याच्याकडे. अब्रामानं लोटाकडे नाही पाहिलं. जा तू सदोम गोमोराकडे जा, मी वचन दत्त देशाकडे चाललेलो आहे. त्यानं पण देवाकडे पाहिलं. तुमचं ध्येय, तुमचं मिशन, तुमचा उद्देश काय पाहिजे? फक्त प्रभू तुमचा उद्देश पाहिजे. लक्षात ठेवा, जर येशू आला तर तुम्ही बसलेला आहात. बसा देवाच्या सानिध्यामध्ये. कशामध्ये तुम्ही बसलेले आहात? कोणत्या गोष्टीमध्ये तुम्ही रमंत करत आहात? कोणती गोष्ट तुम्हाला अस्वस्थ करत आहे, बेचैन करत आहे? सैतान तुम्हाला देवाच्या सानिध्यामध्ये कधीच बसू देणार नाही. तो तुम्हाला देवाच्या सानिध्यापासून दूर काढेल. तो तुमच्यातलं आरोग्य, तुमच्यातली शांती, तुमच्यातलं समाधान, तुमच्यातलं आरोग्य काढून टाकण्याचं माध्यम काय? या लुसिफरला तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करायचं माध्यम काय माहिती का? तो तुम्हाला बसू देत नाही. तो बसला. अजून काय म्हटलं? पांघरलेला वस्त्र पांघरलेला. दुसरी गोष्ट, येशू आला तर वस्त्र पांघरलेलं असतं. म्हणजे तुम्ही धार्मिक बनता. धार्मिक बना प्रिया. आणि लक्षात ठेवा, तुमची धार्मिकता ही ख्रिस्ताची धार्मिकता असू द्या, तुमची नाही. आणि तिसरी गोष्ट, आणि शुद्धीवर आलेला. आणि तो शुद्धीवर आलेला त्याच्या दृष्टीस पडला. कोणाच्या दृष्टीस पडला? कोणाच्या दृष्टीस पडला? कोणाच्या दृष्टीस पडला? म्हणजे येशूला तुमच्यात काय काय पाहिजे, काय काय दिसलं पाहिजे? बसलेला. पहिली गोष्ट काय दिसलं पाहिजे? बसलेला. दुसरी गोष्ट काय दिसलं पाहिजे? वस्त्र पांघरलेला. धार्मिकता तुमच्यामध्ये दिसली पाहिजे. आणि तिसरी गोष्ट काय पाहिजे? शुद्धीवर आलेलं. शुद्धीवर आले. तुम्ही शुद्धीवरती या. शुद्धीवरती देवाची ओळख पटली म्हणजे शुद्धीवरती आला. येशू दिसला पाहिजे ना तुम्हाला. तुम्हाला लोक दिसतात पण येशू दिसत नाही. तुम्हाला तुम्ही दिसता पण येशू दिसत नाही. तुम्हाला पैसा दिसतो पण येशू दिसत नाही. तुम्हाला तुमचा वेळ दिसतो, नातेवाईक दिसतात पण येशू दिसत नाही. तुमचं घर तुम्हाला दिसतं पण मंदिर दिसत नाही. तुम्ही शुद्धीवरती नाही. पण आज तुम्हाला सांगू का, जर तुम्ही शुद्धीवर याल तर तुम्ही लोकांसाठी फार मोठं आव्हान ठरणार आहात. आणि आज रात्री प्रभू तुम्हाला शुद्धीवर आणून तुमचं सगळं व्यक्तित्व बदलण्यासाठी या ठिकाणात हजर आहे. आणि माझा विश्वास आहे जेव्हा आता आम्ही आराधनेसाठी उभं राहू त्यास प्रभू अनेक लोकांच्या जीवनामध्ये मोठा बदल केल्याशिवाय राहणार नाही. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया. आपले डोळे आपण बंद करूया. आपली मस्तक आपण झुकूया.